आहे. काय म्हणतात माझे नाथबाबा, खूप गोड वर्णन. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, दुसरा येईल. हे जरी नाही काल, हा सगळ्यात शेवटी बा गाड बांधून येईल. सगळ्यात शेवटी बा सगळ्यात शेवटी बा गाड बांधून येईल. सगळ्यात शेवटी बा कचरा सोडून आमचं
साखळी पडवणे दे विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण रावणे जनधन माता पिता रावणे सत्य कर्मा भावेचा तुका म्हणे सत्य कर्मा भावेचा भय नरक जाणे म्हणे सत्य कर्मा भावेचा म्हणे सत्य कर्मा घातलिया भय नरका जाणे घातलिया भय विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण जनधन माता पिता अरे बाबा फुटले तरी चालतील माझ्या पकेटातनं भरून घ्या पण हाय गे वाजवा जोरात टाळ हो बसलेले देवानं दोन हात दिले दोन हातांना अशी टाळी वाजली पाहिजे यांच्यापेक्षा गडी हा असं शवास क्या बात वा वा पखवाज टाळ टाळी उदास भक्त येते जाना जे देही उदास जे देही उदास कैसे दाना जे देही उदास भक्त ऐसे दाना जे देही उदास भक्त ऐसे दाना जे देही उदास गेले आशापास निवारोनी गेले आशापास निवारोनी विषय तो तांका झाला नारायण विषय तो तांका झाला नारायण गेले आच्या पास निवारोनी गेले आच्या पास निवारोनी गेले आच्या पास निवारोनी विषय तो तांता झाला नारायण विषय तो तांता झाला नारायण रावणे जनधन माता पिता
जानन नावडे जानन आणि गोविंद निर्वाण गोविंदासे मागे पुढे काहीच साकडे पडून दी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता तुका म्हणे सत्य कर्मा भावेसाय घातली अभय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता विठ्ठल योऽन्त प्रविष्ट वाच्यमिमां प्रस्तुता संजीवयत्य किल शक्तिधर स्वदाम्ना अन्यांचस्तचरण श्रवणत्वगादि प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊले ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन हा हा ओ पांडुरंगा करू प्रथम नमन वा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा या वर्ण करावा अभीर आता बंधु रंग भूमिका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत आता अभिनव वाग्विलासिनी जय चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी न मेले मी या कर जोडून हस्तक पायावरे हे मस्तक पायावरे हे मस्तक पायावरे हे मस्तक
कर जोडून हस्त पायावरी हे मस्तक किंवा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या श्री गुरु चरण सरोज रज निज मनोमुकुरा सुधारी बरणो रघुवर बिमल जसू जो दायको फलचार बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहे हरऊ कलेश विकार हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार विनती भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पास निवारून विषय तो त्यांचा झाला नारायण पत्रिका नावडे जनदन माता पिता प्रस्तुत प्राप्त ठिकाणी सुरू असलेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह तथा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मौजे क्षेत्र तोंडले या गावामध्ये सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आहे वर्ष 53 आणि या 53व्या वर्षातील असणारी ही पाचव्या दिवसाची संकीर्तन सेवा समस्त ग्रामस्थ पारायण मंडळ असेल सगळेच पारायणातले कार्यकर्ते असतील फक्त कोणीतरी निमित्त व्हावं लागतं म्हणून आमचे आदरणीय हरिभक्ती पारायण प्रकाश महाराज आदरणीय हरिभक्ती पारायण आमचे रमेश अण्णा या दोघांमुळे इथे येण्याचा योग आहे ऐका एखादा बुवा गावात बोलवायचा म्हटल्यावर अख्ख्या गावानेच बुवाला फोन करायचा नसतो कोणीतरी निमित्त व्हावं लागतं म्हणून ही 2 माणसं निमित्त आणि त्यांच्या नियोजनातून इथे येण्याचा योग आहे मठाधिपती आदरणीय गुरुवर्य आमचे पांडुरंग महाराज रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह शांतीसागर समर्थ सद्गुरू शंकर महाराज रसाळ दादा यांच्या दिव्य कृपा प्रसादाने व पांडुरंग महाराज रसाळ यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली हा अगदी भव्य वातावरणामध्ये सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील असणारी ही 5व्या दिवसाची संकीर्तन सेवा माझ्या वाट्याला आले माझं परम भाग्य समजतो ऐका खूप गोड वातावरणामध्ये मी तर आल्या वाटलं एवढं सुंदर वातावरण अख्ख्या पंचक्रोशीचं काय घेऊन बसला आमचा फलटण तालुका बारामती तालुका आपला मान तालुका या 3ही तालुक्याचा विचार केला तर एवढं भव्य वातावरण सांगून जात होतं माझं सांगायला नाही तरी सांगतो प्रकाश महाराज 1 तारखेपासून रोज कीर्तन आहेत सकाळची संध्याकाळची 1 तारखेपासून आज 20 तारखेपर्यंत रोज सिस्टीम चांगली मिळावी म्हणून आशा असते गायक वादक चांगली मिळावी म्हणून आशा असते वादक चांगले बसणारा श्रोतृवर्ग बरा असावा अशी आशा असते पण रोज आमच्या वाट्याला असलं मिळत 20 दिवसात पहिल्यांदा एवढं सुंदर वातावरणामध्ये कीर्तन करण्याचा या वर्षात म्हटलं तरी काय अवघड ठरणार नाही चालू वर्षामध्ये खूप गोड वातावरण आहे तुमच्यासाठीच एकदा तुम्ही टाळ्या वाजवा खूप गोड फक्त एक आहे पंढरीच्या मालकाला विनंती करतो आपल्या पारायणाला कुणाचीच नजर लागू नाही कारण हे पारायण एक सांगू का जोपर्यंत पारायणाची सुरुवात आहे तोपर्यंत ते पारायण बसलं की अख्खं गाव भाविक होतं प्रत्येकाच्या गळ्यात माळा जिथं जागा दिसेल तिथं गंध कधी सुरुवात होत असताना पण जसं जसं सुरुवात होईल आणि जशी पारायणाचं पहिलं तप झालं की मग कार्यकर्त्याला बोलावं लागतं चला गेला का मीटिंग आहे पारायण बसायचं ते म्हणतात तुमचं तुम्ही किती वर्षानंतर पण आपलं पारायण त्याच्या आता पुढे गेलं 53व्या वर्षात पदार्पण केले आपल्या पारायणाने खूप गोड वातावरणामध्ये सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग अखिल कोड ब्रह्मांड नायक पंढरीच्या मालकाच्या चरणाची सेवा करण्यासाठी घेतलेला हा अभंग मायबाप पंढरीच्या मालकाच्या सगळ्यात जवळचे भक्त असणारे श्री तुकोबरायांचा अभंग चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला कोण तुकोबराय असा जर कधी प्रश्न पडला तर मी नेहमी सांगत असतो ऐकून जा बाबा रे भक्ती प्रेम म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर मूर्ती उभा राहते भक्त शिरोमणी नामदेवरायांची काय भक्ती होती नामदेवरायांची वयाच्या 5व्या वर्षी नामदेवरायाच्या हातून मायबाप देवानं नैवेद्य खावा दूध प्यावं किती वर्षाचा असताना फिरविले देऊळ जगा माझी ख्यात नामदेवा हाती दूध प्याला
म्हणाल फिरविले देऊळ जगा माझी ख्याती आणि नामदेवा हाती दूध प्याला नामदेवा रायासारखी भक्ती आपल्याला नाही जमायची. भक्त शिरोमणी मूर्ती डोळ्यासमोर उभा राहते नामदेव रायाची. शांती म्हटलं की डोळ्यासमोर मूर्ती शांती ब्रह्म एकनाथ महाराजाची. किती शांती असावी. एखाद्या व्यक्तीकडे बघितल्यावर कळतं किती शांतपणा असावा. नामदेव राया शांती ब्रह्म नाथ बाबासारखा शांत माणूस नाही बघायला मिळाला. यवन नावाचा ग्रहस्थ अंगावरती थुंकला. एक वेळा नाही, दोन वेळा नाही, 108 वेळा यवन नावाचा तो ग्रहस्थ अंगावरती थुंकला. तरी नाथ बाबांनी यवन अंगावरी थुंकला. प्रसाद देऊनी मुक्त केला. प्रसाद देऊन मुक्त केलं त्याला मायबा. तसं शांती म्हटलं की नाथ बाबा, तसं ज्ञान म्हटलं की फक्त आणि फक्त ज्ञानोबराया. प्रमाण ज्ञानाचा सागर. काय गोड वर्णन आलं. ज्ञानाचा सागर किंवा ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानाचा सागर. ज्ञान म्हटलं की फक्त आणि फक्त ज्ञानोबराय आहे. तसं वैराग्य म्हटलं की माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांची मूर्ती डोळ्यासमोर उभा राहते. काय वैराग्य ते तुकोबरायांनी म्हणावं. माझ्या तुकोबरायांनी म्हणावं संसाराच्या नावे तुम्ही तापच घेऊ नका. तुम्हाला अजिबात त्रास देणार नाही. अगदी निवांत. माझं कीर्तन फक्त मी एकटाच करत असतो. अजिबात गायक वादक आणि माझ्यासोबत राहा बरं. तुम्ही साथसोबत. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. तुमचं अनेक मला माहिती आहे पाडवा रामनवमी हनुमान जयंती म्हणले की आवाज टिकत नाही. त्यामुळे तुम्हाला सुट्ट्या म्हणजे जाऊ नका घरी, इथंच थांबा. फक्त आलंच कुठं म्हणायला लागलं तर म्हणा, नाही तर अजिबात लोड घेऊ नका. माझ्या तुकोबरायांनी म्हणा संसाराच्या नावे घालून असून वाढता हा पुण्य धर्म केला. संसाराच्या नावे तुकोबरायांनी म्हणावं संसाराच्या नावे घालून या शून्य. वैराग्य मूर्ती आहेत त्यांनी म्हणावं. आपण काय म्हणावं. आपण काय म्हणावं. आपण नाही म्हणावं संसाराच्या नावे घालून या शून्य. आपण उलट म्हणावं. आपल्यासारख्याने म्हणावं संसाराचा धंदा जन्मभरी केला मुखी नाही आले राम नाम. हे कुणी म्हणावं. आपण कबूल होत आहे बाबा. आपण म्हणावं संसाराचा धंदा जन्मभरी केला मुखी नाही आले राम नाम. माझ्या तुकोबरायांनी म्हणावं संसाराच्या किंवा जाळूनी संसार बैसलो अंगणी. तुकोबरायांनी म्हणावं. तेवढा अजून वैराग्य ऐकायचं. एकाच वाक्यात सांगतो ऐका. त्या काळात दुष्काळ पडला. 65.5 लाखाची जहागिरी माझ्या तुकोबरायांनी समाजासाठी वाटून टाकली. एवढी वाईट अवस्था तुकोबरायांना वाटत होतं कदाचित ज्या माणसांनी माझं लुटून नेलं ती माणसं माझं मला परत आणून देतील. ही भावना तुकोबरायांची. धान्याची कोठार मायबाप जगा समाजासाठी वाटून टाकली. दुष्काळ गेला, सुकाळ पडला तरी लोकांनी आणून दिलं. त्या दुष्काळात तुकोबरायांची अवस्था आहे का. एकुलती एक पत्नी तुकोबरायाची अन्न आणि पाणी करून जीव सोडला तिने. देवाच्या समोर माझ्या तुकोबराया उभा आहेत. काय समर्पण असावं. तुकोबरायासारखं समर्पण आपल्याला कधीच नाही जमत. देवाच्या पुढे तुकोबराया उभा राहिले तर देवाला विनंती करतात. काय म्हणावं माझ्या तुकोबरायांना. बरे झाले देवा निघाले दिवाळे. बरे झाले देवा निघाले दिवाळे. बरे या दुष्काळी पिढा गे. माझ्या तुकोबरायांनी म्हणावं बरे झाले देवा निघाले दिवाळ आणि बरे या दुष्काळे. काय गेली गड्यानं जाग आहे का. माग जागे आहेत का. तुकोबरायांनी काय म्हणावं. बरे झाले देवा निघाले दिवाळे आणि बरे या दुष्काळे पिढा. कुणाला म्हटलेत. कुणाला. स्वतःच्या पत्नीला. आपल्यातला म्हणेल का एखादा. एखाद्याची मरू नाही बिचाऱ्याची पण चुकून मेलीच समजा आणि देवानं विचारलं कस काय बाबा तर म्हणेल का बरं झालं देवा निघाले. ते आपण नाही म्हणावं. ते फक्त आणि फक्त माझ्या तुकोबरायांनी म्हणावं. आणि ते तुकोबरायांचा अभंग चिंतन रूपी सेवेकरता निवडला. मायबाप जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या पहिल्या कडव्यात खूप गोड वर्णन करतात. या संपूर्ण अभंगाचा जर सारांश बघितला
तर प्रत्येक कडव्याचा विचार केला तर तुकोबरायांनी भक्ताची काही लक्षणं आपणापर्यंत पोहोचवली. आपल्याला प्रत्येकाला वाटतं आपण भक्त व्हावं, वाटतं की नाही? वाटतं की नाही? देवानं आपल्याला जवळ करावं, वाटतं की नाही? इथं बसल्यापैकी कुणाकुणाला वाटतं देवाने आमच्या घरी यावं? हात वर करा. ज्याला ज्याला वाटतंय देवाने आपल्या घरी यावं त्यांना हात वर करा. का देवाने यावं? पाहुण्या रावळ्याचं नाही नाव घेतलं, मेहुण्याचं नाही नाव घेतलं, देवाने. एवढीच आहेत का भाविक माणसं आपल्या घरी? अवघड झालं बाबा. देवानं घरी यावं असं कुणालाच वाटत नाही. सगळ्याला वाटतं ना? सगळ्याला. बरं आता मला सांगा, कुणाला वाटतं देवानं मला आत्ता न्यावं? माणसं हसायला लागली. काय काय म्हणते बुवा, तशी पोरग लहानाचं मोठं झालंय, अजून त्याला कुठतरी चिटकावायचंय, पुन्हा त्याचं 2चं 4 करायचं आणि तुम्ही लगेच न्यायचा विचार करता? नाही, आपण नाही करावं ते. माय भक्त होण्यासाठी त्याची काही लक्षणं तुकोबरायांनी सांगितली. तुकोबराया सांगतात, भक्त ऐसे जाना जय देही उदास गेले आशा पास. भक्त त्याला अंजारती. तुकोबरायांचा अभंग आहे, तुकोबरायांचा गाथा आहे, त्यार्थी शब्द प्रयोग जाणीवपूर्वक आहे. तुकोबरायांचा गाथा ज्यार्थी 5वा वेद मानला जातो, त्यार्थी तुकोबरायांचा गाथा हा पवित्र आहे, शब्द प्रयोग जाणीवपूर्वक आहे. तुकोबराय असंही म्हणू शकत होते, ऐसे भक्त जाना जय देही उदास. ऐसे भक्त जाना जर शब्द प्रयोग तुकोबरायांनी केला असता तर देहावर उदास असणारा प्रत्येक जण काय झाला असता? भक्त झाला असता. मग देहावर उदास, दुलवडीच्या दिवशी बरंच गडी देहावर उदास गावता. कधी? दुलवडीच्या दिवशी. त्याला घरी बी गावत नाही, त्याला रस्ता बी गावत नाही. कधी? मग त्याला भक्त म्हणता येईल का? नाही. म्हणून तुकोबरायांनी शब्द सुरुवातीला वापरला, भक्त त्याला म्हणा ऐसे जाना जे देही उदास. आणि पहिलं लक्षण सांगितलं, गेले आशा पास निवारून. आशा म्हणजे कोण्या एका बिचारीचं नाव नाही बरं. आशा म्हणजे पुराणात 7 प्रकारचे पास सांगितले. त्यातला पहिला अहम, द्रव्य, दारा, स्वजन, ग्रह, पुत्र. आणि 7व्या क्रमांकाचा पाश आहे तो म्हणजे आशा नावाचा पाश आहे. तुकोबरायाने हे 6 पाश सांगण्यापेक्षा सगळ्यात महत्वाचा सांगितला, आशा नावाचा पाश अंतकरणातून जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तुम्ही भक्तपदाला प्राप्त होऊ शकत. मग तुकोबराया सांगतात, त्याला भक्त म्हणा. भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पास निवारून. पुढे तुकोबरायाने खूप गोड वर्णन केलं. विषय तो त्यांचा, अवस्था वर्णन केली तुकोबरायाने. त्या भक्ताची अवस्था, विषय तो त्यांचा झाला नारायण. आणि एकदा विषय नारायण झाला की अवस्था, नावडे जन, नावडे धन, नावडे माता आणि नावडे अवस्था वर्णन केली. एकदा भक्त झाला, विषय नारायण झाला की त्याला जनाविषयी, धनाविषयी आणि आई बापाविषयी कधीतरी तुकोबरायांना प्रश्न करावा असा वाटतो. तुकोबराया तुम्हीच सांगता आल्या लेकुराचे हित जाणे माऊली किंवा बाप करी जोडी लेकुराची ओढी. हे तुकोबरायांचे अभंग आहे. एका ठिकाणी तुम्ही सांगता आईसारखं पवित्र दैवत नाही, बापासारखा दुसरा आपला करता माणूस घरात नाही, आणि एके ठिकाणी सांगता नावडे माता पिता. आता कोणते माता पिता आवडू नाहीत हाही प्रश्न आहे. माझी भाषा कळती ना सगळ्यांना? इकडं भाषा कळती का? माग कळती ना? उगत माझ्याकडे असं रका रका बघू नका. तुमचं माझं काही वैर नाही, तुमचा माझा बांधाला बांध अजिबात नाही. मी काय पैसे मागावं लोक तुम्हाला होय म्हणताय का? काय नाही. मग असं मोकळ्या मनानं बसा. अजिबात अख्ख्या गावाचं कर्ज एकट्याला फेडायचं असल्यावर तोंड करून बसू. मोकळ्या मनानं बसा. जास्त वेळ तुमचा घेणार नाही. बरोबर 1 तासात तुम्ही तुमच्या घरी, मी माझ्या घराकडे निघणार. अजिबात काळजी करू नका. काय सांगत होतो? कीर्तन विठाला विठाला एकदा विषय नारायण झाला की न आवडे माता पिता असं तुकोबराया म्हणतात. मग कोणते माता पिता आवडून आहेत हे तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे. काही साधकांनी तुकोबरायांना प्रश्न केला, तुकोबराया मान्य आहे, आम्ही भक्त होण्यासाठी तयार आहे, आम्ही देहावर उदास होऊन भक्ती करायला तयार आहे, आमचा विषय आम्ही नारायण करायला तयार आहे, आम्ही जनाविषयी, धनाविषयी, आई बापाविषयी अनासक्त व्हायला तयार आहे. पण अनेक ध्यानात ठेवा, वाक्यात पण शब्द आला की मागच्या वाक्याला किंमत. एखाद्याला गावात पैसे उसने मागायला जावा, एखाद्याला अडचणी उद्या तुम्हाला, आणि गावात एखाद्याला पैसे मागायला जावा, एखाद्याला म्हणा रामभाऊ 10,000 उसने देतो का रे, पोरीचं लग्न आलं. तो म्हणतो रामभाऊ शामराव तुला दिले असते 10,000 उसने. पण म्हटलं की समजायचं ही जात देणारातली आयुष्यात कवाच देणार कुणालाच देणार नाही का, तो पण वाक्यात आलं. आणि ज्या वाक्यात पण येतं त्या वाक्याच्या मागच्या वाक्याला किंमत उरत नाही. आम्ही एवढं सगळं आमच्या आयुष्यात करायला तयार आहे. साधक म्हणतो तुकोबरायांना पण, आणि पण म्हटलं की हे करणार नाही हे सिद्ध तिथंच झालं. पण
आमचा फायदा. आणि कलियुगात माणसं भक्ती फायद्याशिवाय तुम्ही म्हणाला बुवा तुम्हीच एवढं वरडून सांगताय, मग तुम्ही एवढ्या लांब आलाय कशाला? कोण म्हणलं पैशाला? या असं लबाड माणसं आहेत बघा, काय उपयोग नाही. फायद्याशिवाय कुणी कुणाचं काम करायला तयार नाही. मग या कलियुगात फायदा तुकोबराया सांगतात, फायदा ऐकायचा आहे ना, ऐका. अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीचा पांडुरंग परमात्मा आहे ना, तो तुमचं माग पुढे उभं राहून रक्षण केल्याशिवाय राहत निर्वाणी गोविंद. असे मागे पुढे काहीच साकडे पडून दे. एकदा त्याची सेवा करायला सुरुवात केली, भक्त झाला, त्याचा विषय एकदा घेतला तुम्ही अंतकरणामध्ये की तो पंढरीचा पांडुरंग परमात्मा निर्वाणी गोविंद असे मागे असे. मग कुणा कुणाचं माग पुढे उभं राहून रक्षण केलं हेही तुम्हाला पुढे सांगून जाईन. काहीच साकडे पडून अंतकरणातली कोणतीच इच्छा देव अपुरी ठेवत नाही. आणि शेवटी तुकोबराया सांगतात, बाबा रे, जी सत्यकर्म करतात, जे धर्माचं कार्य करतात, जे देवाच्या जवळ जाण्याचा योग्य मार्ग दाखवत असतात, त्यांच्या सोबत राहायला शिका. तुका म्हणे सत्य कर्माभावे, सत्य कर्माच्या सोबत नेहमी देव असतो. त्याच्या विरोधात विचार केला तर वाईट कर्म करणाराच्या सोबत. त्याचं वर्णन तुकोबराया सांगतात, तुका म्हणे सत्य कर्माभावे साय, सत्य कर्माच्या सोबत असला तर मी तुमच्या सोबत आहे देव, आणि वाईट कर्माच्या सोबत गेला तर घातली भय. कुठं जाणे? तोंडल्यात नरकात गेल्याशिवाय पर्याय नाहीत. पण ते पुराणामध्ये सुद्धा, महाभारतामध्ये सुद्धा आपल्याला ते बघायला मिळाले. सत्य कर्माच्या सोबत होते पांडव, मान्य करावं लागेल, पांडव सत्य कर्माच्या सोबत होते. परिणाम देव सुद्धा राबला कुणाच्या घरी? पांडवांच्या घरी. आणि त्यांच्या विरोधात विचार करा, कौरव वाईट वागत होते, अधर्मानं वागत होते, अनितीनं वागत होते. परिणाम एक सुद्धा राहिला, घातली या भय. ज्ञानोबराय हरिपाठात सांगतात, बाबा रे, देवाची सेवा करून देवाच्या चरणाजवळ जाण्याचा प्रयत्न केला तर द्वारकेचा राणा पांडवा घरी. तसंच झालं पांडवांच्या बाबतीत. आणि तेच ज्ञानोबराय पुन्हा हरिपाठात सांगतात, यमाचा पाहुणा वाईट मार्गाने वागला, अनितीनं वागला तर देव कुठं जायचा पर्याय? यमाचा पाहुणा. यमाच्या जवळ गेल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून तुकोबराया सांगतात, तुका म्हणे सत्य कर्मा भावे साय, घातली अभय नरका जाणे विषय तो त्यांचा, झाला नारायण नावडे जनधन माता पिता विठ्ठल. अभंगाचा सरळ अर्थ अगदी अर्थासहित तुमच्या पुढे स्पष्ट मांडण्याचा प्रयत्न केला. ऐका, सुंदर वातावरणामध्ये सुंदर अशा या पवित्र ठिकाणी सुरू असलेला हे पारायण आहे, अतिशय. आणि हे पारायण असंच शतकोत्तर पुढं एवढ्याच ताकदीनं चालू राहू, या उलट याच्यापेक्षा जास्त ताकदीनं चालू राहू, एवढंच पंढरीच्या मालकाला सुरुवातीला विनंती करतो. खूप गोड वातावरण, तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे माय बाप. ऐका, श्री तुकोबराया सांगता, दोन शब्द अभंगाच्या पहिल्या चरणात महत्वाचे आहेत, एक भक्त आणि दुसरा जे देही उदास. आता उदासीनतेचे पुन्हा दोन प्रकार तुकोबराया सांगतात. उदासीन होणे, एक अंतरंगापासून उदास होऊन सेवा केलेली वेगळी, आणि दुसरी बाह्य रंगानं उदास होऊन सेवा केलेली. मला सांगा, बाह्य रंगानं केलेली स्तुती आपल्याला तरी आवडते का? आपल्याला तरी पैसा असल्यावर गावातली सगळी म्हणतात, वा गावात पाटलासारखा माणूस नाही. कधी ही कसली स्तुती म्हणायची? बाह्य रंगाने केली. मग बाह्य रंगाने केलेली स्तुती आपण माणसं असून आपल्याला आवडत नाही. तो देव आहे, देवाला कशी आवडेल बाह्य रंगानं? त्याला मायबाप अंतरंगापासून सेवा लाग. अंतरेची घेतो गोडी पाय जोडी भावाची. अंतरंगापासून केलेली सेवा देवाला आवडते. एक सांगू का गड्या, त्याला दुसरं काहीच लागत नाही. सगळ्यात सोपा पर्याय, काहीच च पुढं वापरलं, काहीच काही न लगे एक भावाचे कारण. आणि तुका म्हणे आण विठोबाची, देवाची शपथ घेऊन तुकोबराया सांगतात, त्याला दुसरं काहीच लागत नाही. बरं, आपण तरी काय देऊ शकतो देवाला? काय देऊ शकतो? उत्तर आहे? अहो उत्तर आहे का? अहो बोला की राव. अवघडच झालंय, माणसं नुसतीच बघतात माझ्याकडे. बाबा टेन्शन आलंय मला आता. काय करणार? प्रकाश महाराज ऐका येते ना सगळ्यांना, मग बोलत चला. आपण काय देऊ शकतो देवाला? मला सांगा. एक प्रश्नच विचारून जातो, आलंय योगायोगानं. सगळे पाया पडाय जाता मंदिरात देवाच्या, जाता की नाही? जाता की नाही? काय काय नेता सोबत? हाणून घेऊ का तुमच्या पुढे चटा म्हणजे बोल चाल? आता काय ह्याच्यापेक्षा दुसरं काय म्हणू शकतो? कोणीच बोलायला तयार नाही. काय काय नेता सोबत? पाया तर पडाय जाताना महाराष्ट्रातलाय म्हणजे का पाकिस्तानवरून आलाय तुम्ही? महाराष्ट्रातलाय म्हणजे देवाच्या पाया पडाय जाता. काय काय नेता सोबत? दर नारळ, अजून फुलं, अजून फुलं, अजून
नारळ, बरं अजून खडी साखर. लईच भाविक असला तर पेड. ह्याच्यापेक्षा आपण देवाला काय वाहू शकत? काय तुमच्या तोंडल्यात एखादा जन 2 ग्रॅम सोनं आणून वाहिले मारुतीच्या चरणावर, एक तरी? अहो त्याला लागतच नाही काय. ज्ञानोबराया ज्ञानेश्वरी सारख्या पवित्र ग्रंथामध्ये खूप गोड वर्णन करतात. काय लागतं देवाला? अहो त्याच्यासारखा कर्तुम मान्यता कर्तुम शक्तीनं युक्त असणारा भगवान परमात्मा या जगात दुसरा नाही. ज्ञानोबराया ज्ञानेश्वरी सारख्या पवित्र ग्रंथामध्ये एक ओवी ज्ञानोबरायांनी खर्च केली. काय म्हणावं ज्ञानोबरायांनी? ऐका. सुवर्णाचे मणी केले ते असोलियाच्या सुती ओविले, तैसे मी जगधारिले सवाय अभ्यंतर. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या आलविल्या प्राणू आले, जोया जगाते चारिता तुझिया, सतेने वेदासी बोलले तुझिया, सतेने वेदासी बोलले, वेदासी बोलले तुझिया, सतेने वेदासी बोलले तुझिया, सतेने वेदासी बोलले सूर्यासी चालने तुझिया, सूर्यासी चालने तुझिया, सूर्यासी चालने तुझिया, ब्रह्मांडाचा धनी ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा धनी तुझी या सत्तेने. त्याच्या आधी ज्ञानोबराया सांगतात, सुवर्णाचे मणी केले ते या सोन्याच्या सुती ओविले, तैसे मी जगदारिले सबाय अभ्यंतर. महिला मंडळ, सोनं, सोनं माहिती आहे ना? 1 ग्रॅम जीवाला आराम त्यातलं सोनं आहे ना, हा ते सोनं. ज्ञानोबराया दृष्टांत देतात. सुवर्णाचे मणी केले. ज्ञानोबराया सांगतात त्या भगवान परमात्म्याची ताकद वर्णन करत असताना श्री ज्ञानोबराया सांगतात, बाबा रे भगवान परमात्मा एवढा शक्तिशाली आहे. सोन्याचे मणी केले. महिला मंडळ, सोन्याचे केलेले मणी आपण ओवतो कशामध्ये? धाग्यामध्ये. कधीच न तुटणाऱ्या धाग्यामध्ये आपण ओवतो का? तुटणाऱ्या ओवतो? नाही नाही, तुटणाऱ्या ओवायचं म्हणल्यावर जगायचंच नाही, आपण सारखंच आणावं लागेल. न तुटणाऱ्या धाग्यामध्ये. पण ज्ञानोबराया सांगतात तो भगवान परमात्मा त्यानं सोन्याचे मणी केले, सोन्याच्या सुती ओविले. सोन्याचे मणी केले आणि सोन्याच्याच धाग्यात ओवले. आता मला सांगा, सोन्याचा जर धागा केला तर किती दिवस टिकेल? असं केलं की तुटून जाणार आहे. पण ज्ञानोबराया सांगतात तो देव आहे. जसं सोन्याचे मणी करून सोन्याच्या सुतामध्ये ओवून तसं टिकवून ठेवतो तो भगवान परमात्मा आहे. तसं तैसे मी जगदारिले सबाय अभ्यंतर असा असणारा तो भगवान परमात्मा आहे. मग त्याला तुमच्याकडून काय लागणार आहे? काहीच लागत नाही. बरं मला एक सांगा, नारळ कुणाचा? जारती तुकोबराया सांगतात, वृक्षाची हे पान हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता. मग झाडाचं पान हालू द्यायचं की नाही? कुणाच्या हातात आहे? कुणाच्या हातात आहे? मंडपवाल्याच्या, देवाच्या हातात आहे. मग झाडाचं पान हालू द्यायचं की नाही? देवाच्या हातात आहे. मग झाडाला नारळ येऊ द्यायचं की नाही? कुणाच्या हातात आहे? भाषा कळते ना तुम्हाला? हा, कुणाचा? देवाचा. म्हणजे 20 रुपये दिलं म्हणजे नारळ आपल्या बापाचा झाला का? नाही, तो नारळ देवाचा. फुलं देवाची, खडी साखर. मग आता माझा तुम्हाला प्रश्न आहे, तुम्ही बसलेले सगळे तुम्ही तुमचं म्हणून देवाला काय अर्पण करता? एकाने तरी उत्तर द्याकडे, नाही तर 53 वर्षाचा पार डोंबाळा होईल. देवाला काय लागतं हे जर आपल्याला आजपर्यंत कळलं नसेल, काय लागतं? भक्ती, भाव. क्या बा, टाळे वाजवा गाड्यांसाठी आमच्या जरा. वा वा, भक्तीशिवाय दुसरं त्याला काही. एका ठिकाणी तुकोबराया सांगतात हे बघा, खूप गोड प्रमाण आहे. थोरे प्रेमाचा भुकेला, थोरे प्रेमाचा भुकेला. त्याला भक्ती लागते, शुद्ध प्रेम लागतं, तेव्हाच तो कृपा करत असतो. मग कुणी कुणी केली देवाची सेवा? निष्ठेनं, अंतरंगापासून, बाह्य अंतरंगापासून उदासून. संत गोरोबा काकांसारखी सेवा आपल्याला नाही जमायची. धावत्या वेगामध्ये प्रसंग सांगून जातो, ऐका.
गोरोबा काकांसारखा प्रसंग आयुष्यात भक्ती तुम्हा आम्हाला नाही जमायची. काय भक्ती होती गोरोबा काकांची. संती नावाची भजन सुरू होतं. आता ते गोरोबा काकांचं भजन आहे, तुमचं माझं नाही. एकदा डोळे झाकले की भजन सुरू व्हायचं. काय आनंद आहे त्या भजनात. एकदा तुम्ही सुद्धा तो आनंद घ्या. 53 वर्ष झाला आपण पारायण करतो, भजन नाही केलं तर ते सगळं वाया गेलं. मग भजनासारखी ताकद या जगात दुसरी कशात नाही. काय भजन होतं गोरोबा काकांचं. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण, 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 कृष्ण हरी जय जय राम कृष्ण, हरी हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण, राम कृष्ण हरी जय जय राम हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण, हरी हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण, हरे जय राम. गोरोबा काकांचं भजन आहे. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. भजन सुरू झालं की कोण काय म्हणतंय याच्याकडे लक्षच नाही, बाणावरच नव्हते. संतीला वाटलं काकाने ऐकून घेतलं असेल, आपल्या मालकाने ऐकून घेतलं असेल, म्हणून संतीनं घागर घेतली आणि पाणी आणण्यासाठी गेली. बराच वेळ झाला संती माघारी नाही आली आणि झोपडीत लेकरू झोपलेलं होतं. मला सांगा, बराच वेळ झाला आई आली नाही म्हणून त्या लेकरू जाग झालं. महिला मंडळ, झोपलेलं लेकरू जर जाग झालं तर ते पहिल्यांदा काय करतं. लेकर आहे ती का एवढं टेन्शन मध्ये कशाचं. झोपलेलं लेकरू जर जाग झालं तर ते काय करतं पहिल्यांदा. आई एवढं सोपं सांगायला काय विद्या बोलावी लागते का. रडायला लागलं आणि ते रडणारं लेकरू जोर जोरात रडतंय. आपली आई आपल्याला उचलून घेत नाही हे त्या लेकराच्या लक्षात आलं. ते जोर रडणारं लेकरू मायबाप रांगत 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 झोपडीच्या बाहेर आलं. बाहेर दिसला त्याला आपला बाप, जो बाप पायानं चिखल तुडवत होता आणि हातानं मायबाप चिपळ्या. भजन सुरू होतं मुखानं देवाचं. डोळे बंद केले, रडणारं लेकरू रडत 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 त्या काकांपर्यंत आलं. महिला मंडळ, हा जर प्रसंग बारकेव्यानं ऐकला तर डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या माझ्या दुःखाच्या पुढं, संतांच्या दुःखापुढं तुमचं माझं दुःख शून्य आहे, शून्य. काहीच नाही त्यांच्या पुढं आपलं दुःख. आपल्या आयुष्याला जरा दुःख वाटायला आलं की आपण देवाच्या नावानं खडं फोडणारी माणसं आहे. कलियुगाचा नियम सांगून जातो, नीट ऐका. या जगाचा नियम आहे, एखादी गोष्ट आयुष्यात चांगली झाली तर छाती ठोकून सांगतो अख्ख्या गावात, पठ्ठ्यामुळं झाली, कुणाचा घास नव्हता करून दाखवायचा चांगलं झाल्यावर. आणि एखादी गोष्ट वाईट घडू द्या बरं, हा नाही, बसल्या बसल्या म्हणतो नाही राव, देवाला माझं बघावलं नाही. इकडे बी तसंच आहे. मला वाटलं घाटाच्या खाली बदल असेल, वर आले इकडे. हे सेमच आहे, हा नियम आहे माय बाप या कलियुगाचा. दुःख आलंच कधी वाट्याला खचून जाऊ नका. कधीतरी या मंदिरामध्ये देवाच्या समोर उभा राहा. मान्य आहे देवा, केलेलं कर्म भोगल्याशिवाय तर तू सुट्टी. अहो कुणाला सुट्टी दिली देवानं? देवाच्या बापाला सोडलं नाही देवानं. राजा दशरथ, प्रभू रामचंद्राचे पिताश्री राजा दशरथाला केलेलं कर्म भोगावं लागलं. देवाच्या बापाचं काय घेऊन बसला, देवाला सुद्धा केलेलं कर्म भोगावं लागलं. तुमचं माझं काय आहे याच्यात. संतांच्या पुढे दुःख तुमचं माझं शून्य आहे. लेकरू काकांच्या जवळ आलं, आपला बाप आपल्याला उचलून घेत नाही हे लेकराच्या लक्षात आल्यावर जोर जोरात रडायला लागलं. आणि रडणारं लेकरू रडत रडत त्या चिखलात उतरलं. जसं लेकरू चिखलात उतरलं महिला मंडळ, तसं गोरोबा काकांचा पहिला पाय लेकराच्या छातीवर पडला. जसा पहिला पाय लेकराच्या छातीवर पडला तसं निम्म लेकरू चिखलामध्ये रोवल्या गेलं. लहानच आहे ना ते लेकरू, काय समजणार आहे, बाप आहे काही नाही. दुसरा पाय लेकराच्या नरड्यावर पडला आणि तोंडातनं रक्ताची चिळकांडी बाहेर आली. काही क्षणात ते लेकरू आणि तो चिखल एकमेव झाला. रक्ताने लाल बुंद चिखल झाला. कधीतरी संतांच्या बाबतीत विचार केला की असं वाटतं त्यांच्यापेक्षा आपलं आयुष्य नक्कीच चांगलं.
समर्पणाची भाषा करावी तर संतांच्या बाबतीत. माझ्या तुकोबरायांसारखं दुःख. अहो शिवबा कासाराच्या पत्नीनं अंगावरती पाणी होतलं तुकोबरायांच्या. साधं पाणी नाही. रात्रीच्या 2 वाजता उठली. 2 वाजता चुलीवर पातेलं ठेवलं आणि जाळ घालायला सुरुवात केली. महिला मंडळ रात्रीच्या 2 वाजता जर पाणी तापवायला सुरुवात केली तर पहाटे 5 वाजेपर्यंत काय अवस्था होईल त्या पाण्याची? काय अवस्था होईल? उकळायला लागलं पाणी. तुकोबरायांना स्नाना करता बाहेर आणलं आणि तेवढ्या तिनं डोकं चालवलं. सांगितलं मालक, दिवाळीची पहिली आंघोळ आहे आज. तुकोबरायांना आंघोळ घालायची. दिवाळीच्या पहिल्या आंघोळी दिवशी काय करावं लागतं? उठणं लावावं लागतं. हिनं स्वतःच्या मालकाला सांगितलं, मालक आतल्या खोलीत जा, उठणं घेऊन या. उठणं लावून तुकोबरायांना आंघोळ घालायची मला. तुकोबराया समोर बसलेत, अंगावर वस्त्र नाही तुकोबरायांच्या. आणि ती शिवबा कासाराची पत्नी तिथंच उभा आहे. शिवबा कासारा आत गेला. जसा शिवबा कासार गेला तसा हिनं फडक्यानं पातेलं सुद्धा भाजत होतं, एवढं पाणी तापवलं होतं. फडक्यानं पातेलं धरलं. उकळणारं पाण्याचं पातेलं आहे. मागचा पुढचा विचार नाही केला तिने. धरलेल्या फडक्यानं ते उकळणारं पाण्याचं पातेलं तुकोबरायाच्या अंगावरती होतलं. काय धाळ झाला असेल, काय वेदना. आपल्याला चहा भाजला ना, चहा गडबडीत जर आपण चहा प्यायला गेलो, चहा जर गडबडीत आपल्याला भाजला तर 2 दिवस त्रास होता आपल्या जिभेला. का? चहा भाजला. ते उकळणारं पाण्याचं पातेलं आहे. माझ्या तुकोबरायाच्या अंगावरती वस्त्र नाही, उघड्या अंगावरती जर पाणी टाकलं उकळणारं, काय अवस्था झाली असेल. पण आजपर्यंत तुकोबरायांच्या गाथ्यात एक अभंग असा नाही बघायला मिळाला जिथं तुकोबरायांनी देवाला दोष दिला. तुकोबराय एके ठिकाणी म्हणतात, जे घडतंय ते माझ्या नशिबाचा भोग आहे, प्रारब्धाचा भोग आहे, संचिताचा भोग आहे. प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग, भोगिल्याची भोग तो न सुटे. हे प्रारब्धात आहे माझ्या, मला भोगावं लागणार आहे. त्या अवस्थेत उभा राहिलेत. कदाचित देवाला विनंती केली असती, देवा वाचवा मला यातून, सोडवा यातून. पण तसं नाही. हात वरती आहेत आकाशाकडं आणि देवाला विनंती आहे. पेटून उठलो वनवासारा, तिन्ही जगाला लागली आग. नसे निवारा नसे आसरा, कुठे जाऊ सांग विठ्ठला, जळे माझी काया लागला बनवा, जळे माझी काया लागला बनवा. दाबरे केशवा मायवा मायवा, त्या तुकोबरायांनी म्हणावं, धावरे केशवा माय बापा. मला सांगा, भजन कीर्तन करायचं होतं कुणाचं? देवाचंच. देवाच्या भजनासाठी तुकोबराय आले होते, पण तेवढं सुद्धा सहन केलं. पण देवाला दोष. गुरोबा काकांच्या बाबतीत तेच झालं. पायाने चिखल तुडवला आणि काही क्षणात लेकरू आणि तो चिखल एकमेव झाला. संती पाणी घेऊन आली, डोक्यावर घागर आहे, झोपडीत गेली. बघते तर लेकरू दिसलंच नाही. तिला वाटलं रडणारं लेकरू बापानं उचलून घेतलं असेल म्हणून झोपडीतून बाहेर आली. बाहेर बघते गोरोबा काकांच्या कडेवर नजर गेली तर लेकरू दिसलं. आणि तीच कडेवरची नजर मायबाप हळूहळू त्या चिखलामध्ये आली. आणि जशी चिखलामध्ये ती नजर आली तसं तिच्या प्रकार लक्षात आला. महिला मंडळ, आपलं लेकरू आपल्या डोळ्यासमोर मेले, कुणाला सहन होईल? कुठल्या आईला सहन होईल? जी आई मायबाप भगवंत सांग. तू एका ठिकाणी वर्णन आलं, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगा. वैकुंठाचा नायक सुद्धा आईशिवाय भिकारी आहे. त्या आईच्या डोळ्यात देखत जर आपलं लेकरू मेलं तर ते कुठल्या आईला सहन होईल? संतीला सहन नाही झालं. आजपर्यंत जे वागले गोरोबा काका ते सगळं सहन केलं, पण लेकरू मेलेलं सहनच झालं नाही. आणि आपल्या मालकाला बोलायला नाही सुरुवात केली, मग थेट देवालाच बोलायला सुरुवात केली. कुणी? संतीनं देवाला शिव्या द्यायला सुरुवात केली. आणि जसं देवाला ब्र शब्द काढला तसे गोरोबा काका भानावर आले. शेजारी पडलेली काठी घेतली आणि सांगितलं, माझ्या मालकाला बोलतेस? सहन झालं नाही, काठी मारण्यासाठी उगरली. तशी मायबाप त्या संतीनं शपथ घातली. कुणाची?
मालक अंगाला स्पर्श कराल तर तुम्हाला त्या पांडुरंगाची आण आहे, शपथ आहे. पांडुरंगाची शपथ घातली, हातातली काठीच गळून पडली. जशी काठी गळून पडली तसं ठरवलं इथून पुढे संतीच्या अंगाला स्पर्श करणार. मग मला सांगा, एकुलतं एक पोरग मेलं, अंगाला स्पर्श नाही करायचा, वंश वाढणार कसा? वंश खंडित झाला. संतीनं आपल्या बापाकडे विनंती केली, बाबा माझ्या बारक्या बहिणीचा विवाह माझ्या मालकाशी लावून द्या, का तर किमान आमचा वंश तरी वाढेल. बाप तयार झाला, पोरीचं लग्न गोरोबा काकांशी लावून दिलं. लग्न लागलं, पोरगी सासरी जायला निघाली आणि पोरगी सासरी जायला निघाली तिकडून त्या संतीचा बाप आला आणि गोरोबा काकांचं चरण धरलं, सांगितलं काका एक काम करा, जशी पहिली सांभाळी होती ना तशीच दुसरी सांभाळा. जर तशीच दुसरी नाही सांभाळली तर तुम्हाला त्या पांडुरंगाची काय चरित्र असावी संतांची, काय समर्पण असावं संतांचं. शपथ घातली, सांगितलं पहिली होती तशीच, पहिलीला स्पर्श करायचा नव्हता ही आण होती, दुसरीला सुद्धा. पुढचा प्रसंग तुम्हाला माहिती आहे. ती रात्री झोपी गेले, दोघांचे हात मग काकांचे दोन्ही हात अंगावरती घेतले. जाग आली गोरोबा काकांना, बघतात तर दोन्ही हात आपल्या दोघींच्या अंगावर आहे. सहन झालं नाही, स्पर्श झाला दोघीला. शेजारी पडलेला कोयता घेतला, झाडाला बांधला, दोन्ही हात मायबाप त्या कोयत्यावरती छाटले. एवढी निष्ठा असावी देवावरती. आपली निष्ठा नाही राहिली, आपली सगळी निष्ठा निष्ठी झाली. आपण वारागणी देव बदलणारी माणसं आहे. कशी वारागणी? मग देव बी आपल्यावर कृपा करत म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पा. आपली भक्ती आहे आपली. म्हणे नाही बा म्हणे देवा मला पाव, देवा शान पावायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही, देव बाजारचा भाजीपाला नाही, देव बाजारचा भाजीपाला. हे म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव, म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव, देवा शान पावायचा नाही रे, आशान पावायचा नाही रे. नाही देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव, देवा शान पावायचा नाही रे. हे कुणाच्या भक्तीचं सांगतोय? संतांच्या नाही, आपली भक्ती आहे. आणि म्हणून देव बी आपल्यावर कृपा करत नाही. समर्पण असलं, त्याग असला, तेवढी निष्ठा असली की देव कृपा करतो. आण घेतली, हात दोन्ही कोयत्याने छाटलेत. चमत्कार घडला वाळवंटामध्ये. तिथून पुढे संसाराचा त्याग केला गोरोबा काकांनी. वाळवंटामध्ये नामदेवरायाचं कीर्तन सुरू आहे. नामदेवरायाच्या कीर्तनात गोरोबा काका खांबाला टेकून बसले. नामदेवरायांनी सांगितलं सगळ्यांनी हात वरती करा आणि एकदा पांडुरंगाचं भजन करा. सगळ्यांचे हात वरती आले, पण खांबाला टेकून बसलेल्या काकांचे हात मात्र वरती आले. देव मागं पुढे उभा असतो, याच्यासाठी सुद्धा हे आपल्याला हा दृष्टांत लागू होतो. बसलेत. नामदेवरायांनी चोपदारला विचारलं काय नेमका प्रसंग झालाय. सगळा प्रसंग सांगितला. हात नाही. नामदेवरायाने चालू कीर्तनात सांगितलं काका असतील तेवढे थोकटे हात वरती करा, माझ्या पांडुरंगाच्या अंतकरणापासून भजन करा. भजनाला सुरुवात झाली. थोकट्या हाताने टाळी वाजवायला सुरुवात केली. बघता काय माझ्याकडे चालू कीर्तनात गोरोबा काकांना हात फुटले. ही ताकद आहे भगवंताच्या निष्ठेची. समर्पणाशिवाय इथं काही नाही मायबा. आता वेळ कसं झालंय, आता वाजलेत 10:30. मला नाही वाटत 11 वाजता सुटल म्हणून. आता तुम्हीच ठरवा कसं करायचं ते. नाही सुटणारच नाही 11 वाजता. तुम्हाला चालतंय ना? पुढची होय म्हणतात. मागच्यांचं कसं? मागचे म्हणणारला काय ह्याला होतं का नव्हतं कवा? खुशाला आताच म्हणतोय 10:30 वाजल्या तर वरच. मग आजच दिसतंय बहुतेक, असं काही नाही. पण हे वातावरण बघून हे सोडावं की नाही सोडावं असंच. माझं कीर्तन म्हणजे मराठी शाळेसारखं असतं. कसं? मराठी शाळेसारखं. पोरांनो मराठी शाळा किती वाजता भरते? अरे जाता का नाही शाळेत? किती वाजता भरते? 10 वाजता. सुटते कितीला? सुटते कितीला? 5ला. माझं कीर्तन तसंच आहे. कीर्तन किती वाजता सुरू होऊ द्या, कीर्तन 9 वाजता सुरू होऊ द्या, कीर्तन 10 वाजता सुरू होऊ द्या, नाहीतर 10:30 वाजता सुरू होऊ द्या. सुटणार कितीला? 5ला म्हणतात बघा. जमला आता 5 वाजेपर्यंत तुम्हाला सुट्टी. असं बी काकड्याला कुणी येत नसेल, काकडा करूनच घरला जाऊ सगळे. चालतंय ना? ऐका, खूप गोड वातावरण आहे. नाही सोड वाटत आणि सुटणार बी नाही. मी आताच चॅलेंज देतो तुम्हाला. कितीही प्रयत्न करू द्या, मी संपवायचं नाही संपणार. गोरोबा काकांसारखी निष्ठेनं भक्ती असावी लागते. गोरोबा काकांच्या भक्तीला कदाचित असंही समर्पण द्या. अंतरंगापासून केलेली सेवा होती देवाची. चमत्कार झाला ना. हात फुटले चालू कीर्तनात.
हे म्हणायचं भक्ती देहावर उदास होऊन. म्हणून तुकोबराया सांगतात भक्त त्याला म्हणा. अहो गोरोबा काकांसारखी भक्ती केली देहावर उदास होऊन, श्री तुकोबरायांच्या अंगावरती उकळणारं पाण्याचं पातेलं ओतलं तरी देव सोडला नाही, याला म्हणा अंतरंगापासून भक्ती. आणि अशी भक्ती देहावर उदास होऊन तुम्ही आम्ही केली, त्या दिवशी तुम्हाला प्रमाण लागू होतं काय? अभंगाचं पहिलं चरण. भक्त ऐसे जाना जे देई उदास, भक्त ऐसे जाना जे देई उदास, भक्त ऐसे जाना जे देई उदास. वा वा कृष्ण. भक्त ऐसे जाना जे देई उदास, 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 भक्त ऐसे जाना जे देई उदास. गेले जपाचा निवाराने, गेले जपाचा निवाराने, विषय तो जाणता झाला नारायण, 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 झाला नारायण, झाला नारायण. काय गोड प्रमाण आहे तुकोबरायांचं. भक्त ऐसे जाना जे देही उदास, आणि गेले आशा पास. आता हे आशा नावाचा पाश एक बघायचा. त्याच्या आधी 7 पाश पुराणामध्ये 6. एक अहम, अहम म्हणजे अहंकार अंतकरणात येऊ द्यायचा. तुकोबरा एके ठिकाणी सांगतात ज्याच्या बाबतीत अहंकार झाला त्याचा अहंकार अभिमाने नाडीला, आणि तुका म्हणे वाया गेला. त्याच्या विरोधात एक प्रमाण आहे ज्याचा अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अहंकार कधी येऊ द्यायचा नाही. आणि कसं आहे माणसाचं थोडं यायला लागलं की माणसाला काय येतो? आमच्यासारखा बुवा सुद्धा 1.5 अभंग पाठ असतो, पण त्याला वाटतं माझ्यासारखा बुवा म्हणजे आता कुणा वतायचा डबा म्हणून माझ्या वतला, आता कुणा दुश्मनाला राग येण्यापेक्षा आमच्या वतून घेतला. ऐका, मग त्याला वाटतं माझ्यासारखा. तसंच आहे कुठल्याही क्षेत्रात जा तुम्ही, कोणत्याही क्षेत्रात जा, आपल्याला अहंकार आला की तिथं आपलं टिकत. दुसरं अहम, द्रव्य. द्रव्य ही सगळ्यात महत्वाची गोष्ट कलियुगात आहे. द्रव्य म्हणजे पैसा आहे. थोडा पैसा येऊ द्या तुमच्याकडं, माणसाला वाटतं पैसा आला की सगळं काही जिंकलं, पण पैशानं सगळ्याच गोष्टी मिळतील असं नाही. प्रेम पैशाने मिळत नाही. आणि प्रेमाच्याच बाबतीत विचार कराल तर देवावर प्रेम करायला शिका. अहो राधेसारखं निष्पाप प्रेम आजपर्यंत नाही बघायला मिळालं. कुणावरती? भगवान श्रीकृष्णावरती. म्हणून आजही शब्द बघायला गेलं तर फक्त कृष्णाचा शब्द नाहीयेत. मग राधा काय प्रेम होतं मायबा, ते देवावरती प्रेम होतं, निष्पाप प्रेम होतं राधेच. राधा जर देवाच्या भजनात गुंतली ना, देवाच्या चरणाजवळ जर बसली ना जाऊन बासरी ऐकत, तर भुलून जायची काय करते काय काही नाही. हो मैं तो सुध बुध कोई तेरे प्यार में. राधा म्हणते देवा काय? देवा ऐका ना. हो मैं तो सुध बुध कोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में, जोत जला दे प्रीत लगा दे, चरणों में ले ले मुरली वाले, हो बंसी वाले, मुरली वाले, हो बंसी वाले. हो मैं तो राधा हो गई बदनाम रे. तेवढी निष्ठा असावी, तेवढं भजन असावं देवाचं. पण कलियुगात काय झालंय, माणसाला एवढा अहंकार झाला, माणसाला वाटायला लागलं माझ्यासारखं कोणी नाही. आणि या कलियुगाचा विचार केला तर चांगलं कोण आणि वाईट कोण हे कळायला तयार, सज्जन कोण दुर्जन कोण हे आजकाल कळायला तयार. पुणाच्या तोंडाकडे बघितल्या वाटतं की हा सज्जन आहे म्हणून वाटतं. आधी निष्ठा आहे आपली, आपली निष्ठा असेल म्हणून वाटत असेल, पण तसं वाटत इथं बसलेल्यापैकी तुम्हाला पटवून देतो सज्जन कोण दुर्जन कोण आत्ता लगेच. ऐका पुराव्यासहित. इथं बसलेल्यापैकी ज्याला ज्याला वाटतंय आपण सज्जन आहे त्यानं हात वर करा बरं. पलीकडं गाड्यांपैकी नाही, एक बी नाही.
जाऊ द्या. ज्याला वाटतंय आपण दुर्जन आहे त्यांना हात वर करा. ही जरा जड भाषा होती आकाश महाराज, खालच्या भाषेतून. ज्याला ज्याला वाटतंय आपण शहाणा आहे त्यांना हात वर करा. आख्या तोंडल्यात एक तरी पाहिजे बाबा, एक बी नाही, जाऊ दे. पण ज्याला वाटतंय आपण येड आहे त्यानंतर हात वर करा. आता तुम्ही धड सज्जन बी नाही, दुर्जन बी नाही, तुम्ही धड शहाणे बी नाही. तुम्ही म्हणाल महाराज येडा माणूस कसा हात वर करल, येडे बी नाही. मग तुम्ही हाय कोण नेमकं? काल कीर्तन होतं जडकबाईच्या वाडीत. काल हाच प्रश्न केला आणि एक म्हातारी माझ्या पुढे बसली होती, अशी तर पुढंच बसली होती, अगदी अशी जवळच बसली होती इथं अशी. आणि ती म्हातारी मला म्हणते, महाराज सज्जन आहे का दुर्जन आहे हे नाही माहिती, पण आम्ही माणसं आहे. माणसं आहे म्हणलं, मला बी कळतंय तुम्ही माणसं आहे, पण आपण माणसं आहे हे सुद्धा माणसाला कळायला तयार. माणसानं माणसासारखं वागा हे कीर्तनातनं सांगावं लागतं, याच्यापेक्षा दुसरी शोकांतिका काय आहे? आणि जर माणसानं माणसासारखं वागा हे कीर्तनातनं सांगा असं जर तुम्ही म्हणत असाल तर म्हणावं लागलं नसतं काय? माणसा हो मानसा आता तरी मानसात देवाने माणूस म्हणून जगी तुला पाठवलं, तुला देव नाही आठवलं. पापच वेड्या सार साठवलं मानसा. जर आपण माणूस असतो तर माणसानं माणसासारखं वागा हे कीर्तनातनं सांगावं लागलं. पण तुमच्या तोंडलेगावचं कौतुक करीन मी एवढ्यासाठी का, सज्जन माणूस आजपर्यंत कधीच हात वर करून सांगत नाही मी सज्जन आहे म्हणून. सज्जन माणूस कोण हे दुसऱ्यानं सांगितलं पाहिजे, हा ना बास. त्याच्यासारखा माणूस नाही. गावात जा कधीतरी एखाद्याला विचारायला, बाहेर गावावरनं माणूस येऊ द्या आणि त्यानं विचारू द्या, आमका माणूस कसा आहे हो? ते पोरगा आल्यावर सांगतं त्या माणसाला, वा अहो त्याच्यासारखा देव माणूस अख्ख्या गावात नाही. याला म्हणायचं सज्जन माणूस. आणि दुर्जन दुसरा तोच माणूस पुन्हा गावात येऊ द्या आणि दुसऱ्याचं नाव घेऊ द्या, आमका कसा वय वागायला, आया आया म्हण, त्याचं नाव घेऊ नका का हो? अहो त्याच्यासारखा नालायक अख्ख्या गावात बघायला मिळायचं नाही. ह्याला म्हणायचं. ह्या तुम्हाला सगळ्यावरून एक कळालं असेल, सज्जन माणसाची सिद्धता, ऐका बरं वाक्य, सज्जन माणसाची सिद्धता ही नेहमी दुर्जनामुळे सिद्ध होत असते. हे नुसतं आता तुम्हाला साधं सांगितलं, पुराणापासून हे चालत आलं. तुम्ही श्री तुकोबरायांच्या आयुष्याचा विचार करा. तुकोबरायांच्या आयुष्यातनं रामेश्वर भट्टासारखा वैरी तुकोबरायांचा वर्जा करा. जर रामेश्वर भट्ट नसता तर तुकोबरायांना किंमत, रामेश्वर भट्ट नसता तर तुकोबरायांचा गाथा पाण्यात बुडवला आणि बुडलेला गाथा पुन्हा तरंगवायची गरज. ज्ञानोबरायांच्या आयुष्याचा विचार करा. ज्ञानोबरायांच्या आयुष्यातनं 1400 वर्ष जगलेला चांगदेव आणि विसोबा खेचर वजा करा. ज्या विसोबा खेचरामुळे ज्ञानोबरायांना रेड्याच्या मुखातनं वेद बोलवावं लागला असता आणि ज्या चांगदेवामुळे निर्जीव असणारी भिंत चालवावी लागली होती, तो 2 वजा करा. ज्ञानोबरायांचं आयुष्य नाही. तुम्ही रामायणात चला, रामायणामध्ये रावण आणि कुंभकर्ण वजा करा. रामायण घडलं, रावण नसता तर सीताई साहेबाला न्यायचा प्रश्न नव्हता आणि सीताई साहेबाला नेलं नसतं तर रामायण घडलं. पटतंय ना तुम्हाला हे? तुम्ही महाभारतात चला, महाभारतातनं 100 कौरव आणि 1 आंधळा धृतराष्ट्र वजा करा. महाभारत घडलं. तुम्ही भागवतात चला, भागवतातनं फक्त कंस मामा वजा करा. कोण? कंस. कंस वजा केला तर देवाला यावं लागलं. या सगळ्याचा विचार केला तर दुर्जन माणसामुळे सज्जनाची किंमत वाढत असते. मग आयुष्यात कधीतरी समर्पण द्यायला शिका. तुकोबरायासारखं समर्पण नाही. देव पाठी मागवता तुकोबरायांच्या उभा कायम का, भक्ती तेवढी होती. तुकोबरायांच्या जीवनातला एक प्रसंग तुमच्या पुढे मांडतो अगदी थोड्या वेळामध्ये. तुकोबराया भजन करायला जायचे गुराड्या भंडाऱ्या डोंगरावरती. तिथे एक शिळा होती, त्या शिळेवर बसून तुकोबराया भजन करायचे. आणि त्या शिळेच्या कडेला एका सावकाराचं शेत होतं, रान होतं, रान सावकाराचं.
तुकोबराया भजन करत बसले तर तो सावकार तिथपर्यंत आला आणि सावकार तुकोबरायाला हाक मारतो, तुकशेठ काय म्हणतो, तुका शेठ नावानं हाक मारतो. आणि माणसं स्वतःच काम असलं की शेठच म्हणतात बरं का. आले ना तुम्ही, हसताय म्हणजे तुमच्या लक्षात आले. आपलं काम दुसऱ्याकडे असलं की ती माणसं कशी बोलतात, गोड बोलतात. पाटील, बस पाटील म्हणलं की पाटलांना अक्क शेतच रावाव करून दिलं म्हणायचं. पाटील म्हणा नुसतं एखाद्याला किंवा शेठ म्हणा, माणसं लगेच आकडतात. तुका शेठ नावानं हाक मारली. तुकोबराया जागे झाले. तुकोबरायाने वाटलं कुणीतरी आपल्या ठिकाणी भजन करण्याकरता आपल्या सोबत आलेलं. तुकोबरायाने डोळे उघडले, सावकार दिसला. सावकाराला विनंती, सावकार वा क्या बात आहे, या भजन करायला माझ्यासोबत असंही कुणी नाही, आपण दोघं भजन करू. सावकार म्हणतो, भजन तुम्ही करा, भजनासाठी नाही आलो तुमच्यापर्यंत. मग हे जे रान दिसते ना, हे जे शेत दिसतंय ना, हे माझं आहे. मग या शेतात मी ज्वारी पेरली, ज्वारी अगदी जोरात आलीये. काही दिवसानं त्याला कणस लागतील, दाणे भरायला सुरुवात होईल, दाणे भरायला सुरुवात होईल. मग एक काम करा ना, असंही रोज तुम्ही इथे येऊन भजन करता ना, भजन करता करता फक्त माझ्या शेताची काय करा, राखण करा. त्याच्या बदल्यात तुम्हाला 2 मन ज्वारी देतो, असा सावकार म्हणला. कुणाला? तुकोबराया म्हणतात, ठीक आहे बाबा, असंही भजन करायचं, तुझ्या शेताची राखण करत करत भजन करतो. भजन सुरू झालं. तुकोबराया सांगतात सावकाराला, ठीक आहे. सावकार म्हणतो, बघा बरं का, शब्द दिलाय, कबुली दिली तुम्ही. हो ठीक आहे, 2 मन ज्वारी द्यावी लागेल, मी तुझ्या शेताची राखण करतो. सावकार गेला आणि तुकोबरायाची पोरगी तुकोबरायांना बोलवायला. नाव तिचं भागीरथी. भागीरथी तुकोबरायांच्या जवळ आली. तुकोबरायाला विनंती करते, बाबा घरी चला ना बाबा, आईनं अजून अन्नाचा कण नाही खाल्ला. आणि आवली सारखी पतिव्रता नाही गड्या बघायला मिळायची. काय पतिव्रता होती ती, मालकाने आपल्या अन्नाचा कण खाल्ल्याशिवाय स्वतः पाणी सुद्धा पित नव्हती, एवढीच निष्ठ होती मालकावरती आपल्या. अनेक वाक्य सांगू का गड्या, ज्याच्या संसारामध्ये बायको चांगली का, पत्नी चांगली का, त्याचा संसार सुखाचा झाल्याशिवाय राहत नाही. हा, एखाद्याचं आयुष्य निवळ बायकांमुळे बर्बाद झाला संसार. पण ज्याची पत्नी चांगली, ज्याची पत्नी संसारिक, तिचा संसार आजही उदयाला शेवटपर्यंत गेला. माझा तुकोबरायांची पोरगी, बाबा चला ना घरी. तुकोबराया सांगतात, पोरी आता घरी नसतेच. का हो बाबा? अवघ्या या सावकाराचं शेत राखणीला घेतला. हा सावकार म्हणला, शेत राखण केली तर 2 मन ज्वारी देतो म्हणलाय. असं पोरगी पळतच घरी गेली. पहिली आईच्या कानावर बातमी घातली. कोणाच्या? आवलीच्या कानावर. आवलीला सांगितलं, माय बाबा म्हणतात आता घरी नाही यायचं. मग शेताची राखण करायला घेतली सावकाराच्या. सावकाराच्या शेताची राखण करायला घेतली म्हटल्याबरोबर मग त्याच्या बदल्या 2 मन ज्वारी देतो म्हणलाय सावकार. हे आवलीनं ऐकलं, काय आनंद झाला आवलीला. आवली एवढे आनंद झाले, तिला वाटलं कुठनं बुद्ध्या सुचली माझ्या मालकाला, घरात काहीतरी घेऊन यायची बुद्ध्या सुचली. 2 मन ज्वारी. नाही तर काय होतं तुकोबरायांच्या घरी, काय नव्हतं तुकोबरायांच्या घरी. आवली जर कधी पांडुरंगाच्या मूर्तीजवळ उभा राहिली तर रोज विनंती करायची, देवा काय आहे आमच्या घरी, काय आहे आमच्या घरी. फुटकाची विना त्याला 2 तार. काय होतं तुकोबरायांच्या घरी? फुटकाची विना त्याला 2 तार. करीर जारा पंढरीच्या माझ्या माय बापे बरे नाही. पदरी बांधिले भिकाऱ्याच्या माझ्या माय बापे बरे नाही. आवली वर्णन करते, फुटकाची विना त्याला 2 तार. काय होतं तुकोबरायांच्या घरी? एक फुटलेला विना त्याला 2 तारा, आणि तोच फुटलेला विना माझे मालक खांद्यावरती घेतात आणि पंढरीच्या मालकाची वारी करतात. काय नव्हते. अहो तुकोबरायांचं वैराग्य बघितलं तर सूर्यप्रकाश जर वर्ण घरात पडला ना, वर्ण सूर्यप्रकाश, तर चुलीवरचं गवत दिसायचं बाहेरनं. एवढी दारिद्र्य महिला मंडळ. चुलीवर गवत कधी उगवल? झोपला का काय माग? आता काय झाले, प्रकाश महाराज या बुवा लोकांनी, म्हणजे आमच्यातल्याच लोकांनी बऱ्याच सवय लावली कीर्तनकारांनी. काय सासू सुनाच्या गोष्टी सांगितल्या आणि माणसं हसली की मग माणसाला वाटतं बास ह्याच्यासारखा बुवा पुढच्या वर्षी त्यालाच बोलवा. का? त्याच्यासारखं कीर्तन नाही कुणी करत.
काय सांगितल्यावर? अहो सासू सुनाच्या हानाहानी रोज बघतायच की घरी टीव्हीवर. तुमचं कौतुक आहे सगळ्या मालिकेचा डोंबाळा करून इथपर्यंत आलाय म्हणून तुमचं कौतुक आहे का? बघून आला नि म्यार द्या. हसताय म्हणजे बघूनच आलाय तुम्ही नि म्यार द्या. या असं माझी पण मी तर बाबा आपली सवय लावून घेतली. सासू सुनाच्या गोष्टी कीर्तनात नाही सांगायच्या. श्री तुकोबराया ज्ञानोबराया भरपूर दिलं. त्यांचं चरित्र सांगायला गेलं तर अख्खी रात्र पुरायची नाही. मग कशाला सासू सुना? बरं तिथं वाटोळं होतंय अजून इथं बी वाटोळं करायचं का? मग हे तुमचं काय झालंय? तुमची तोंड पडल्यात त्याला कारण आहे काय? तुम्हाला वाटतंय चॅनल कवा बदलल, कवा सासू सुनाच्या गोष्टी ऐकायला मिळतील, त्याच्यामुळे तुमचं असं झालं. पण तशी आशा असली तर निवांत झोपा, काही अडचण. मी काय म्हणत बी नाही कोणा. ऐक काय होतं तुकोबरायांचे? फुटकाची विना त्याला दोन आणि ती आवली विनंती करायची देवाजवळ, देवा काही नाही आमच्या घरी, बुद्ध्या सुचवली माझ्या मालकाला, बरं झालं. आणि मायबाप काही दिवस निघून गेले. आणि जसे दिवस निघून गेले तशी कणसात दाणे भरायला सुरुवात झाली. आणि जसे कणसात दाणे भरायला सुरुवात झाली तसं पाखरं यायला लागली. आणि जशी पाखरं यायला लागली तसे तुकोबराया त्या पाखरांना म्हणायचे, या. काही जण इकडून या, काही जण असे मागून या, काही जण या बाजूने या, खा. तुकोबरायांचं मायबाप प्राणी मात्रांवरती खूप जीव होता. पशूंवरती, प्राण्यांवरती, पक्ष्यांवरती, झाडांवरती खूप जीव होता. जर नसता तर तुकोबराया म्हणले नसते, वृक्ष वल्ली आम्हा सोयरी बनचरे. ऐकू द्या हो, वृक्ष वल्ली आम्हा सोयरे बनचरे, वृक्ष वल्ली आम्हा सोयरे बनचरे. पक्षी हे सुस्वरे आळवीते, वृक्षवल्ली आम्हा सोयरे बनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे बनचरे. देवावर तुकोबरायांचं प्राणी मात्र तेवढा जीव होता. पक्षी यायला लागले, तुकोबराया सांगायला लागले, खा, लागल तेवढं खा आणि मग घरला जा. पण तुकोबरायांना एक माहिती होतं, त्या पक्ष्यांचा गुणधर्म आहे, पोट भरल्यावर पक्षी जास्त वेळ तिथं थांबत नाही. उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही धान्य वाळत घालता, बाहेर घालता की नाही धान्य उन्हाळ्याच्या दिवसात? असं कधी बघायला मिळालं? एखादी चिमुताई आली, धान्य खायला सुरुवात केली आणि दिवसभर तिथंच खात राहिले, असं झालंय? नाही, तिचं पोट भरलं की ती चिमुताई घराकडे जायला निघते. तसंच आहे, तुकोबरायांना माहिती होतं हे पक्षी जास्त वेळ थांबणार नाही. पोट भरलं, तुकोबरा एका ठिकाणी अभंग आहे तुकोबरा, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून तैसे असावे संसारी जोवरी प्राचनाची दोर. सायंकाळची वेळ झाली, पक्षी घराकडे जायला निघाले. तुकोबराया सांगतात, ऐका रे बाबा, आज एकटे आलात ना, उद्या येताना परिवार घेऊन या, पाहुणे रावळे घेऊन या. का? या सावकाराचं शेत लय मोठं आहे. आता मला सांगा, शेत घेतलं होतं कशासाठी? हा, राखणीला. आणि हे काय करतात? या, लागल तेवढं. 15 दिवस गेले निघून बाबा, आणि सावकार आला. सावकाराला वाटलं नेमकं कशी राखण तू शेटने केली बघायला सावकाराला. आणि जसा सावकार तिथं आला आणि नजर शेताकडे गेली, दाण्यात कणसात एक सुद्धा दाना दिसला? कणसात काही दिसलं नाही. हे लक्षात आल्याबरोबर त्यानं बोलायला सुरुवात केली, पण शब्द बदलला. सुरुवातीचा शब्द होता तुका शेठ, परत त्यानं शब्दच बदलला. ए तुकारामा, अरे तुझ्या पोरांना अन्न नाही, अन्न अन्न पाणी पाणी करून जीव सोडला त्यांनी, आता माझ्या पोरांच्या मुखातला अन्न पाणी हिसकावून घेतो. तुला जमत नव्हतं तर घेतलं कशाला शेत राखणीला? अशी परखड भाषा व्यक्त केली, देवाला शब्द केला. मग तुकोबराया बोलते झाले, ऐक सावकारा, तुझं जेवढं नुकसान झालंय तेवढं हा तुकाराम भरून दे. तसं तर तुकोबरायांसारखं वैराग्य कुणाकडेच नव्हतं. आम्ही सदैव सोडके, काकड्या प्रमाणाला, आम्ही सदैव सोडके, जवळ येता चोर धाके, जाऊ पुढते भिके, कुत्री घर राख. किती गरिबी होती तुकोबरायांची. चोर जर पुढे आला ना आडवा चोर तुकोबरायांना चोर, तर चोर सुद्धा तुकोबरायांना घाबरायचा आणि वाढ देऊन निघून जायचा. का? ह्याने मला काय, कोण चोर येतो कशाला? चोरी करायला. पण तो चोर सुद्धा घाबरत होता तुकोबरायांना. एवढे दारिद्र्य होतं तुकोबरायांचं. म्हणून कधीतरी जागा होण्याची गरज तुम्हाला आहे. ज्या अर्थी तुकोबरायांचं एवढं दारिद्र्य असून देव सोडला नाही तुकोबरायाने, त्या अर्थी तुम्ही आम्ही सुद्धा
जागा झालं पाहिजे. तुकोबराया काकड्यात एक प्रमाण देतात, खूप गोड वर्णन केलं. आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा. चरणी चला, चरणी चला नारायणी बागा रे, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा. इथं जागा म्हणून सांगितलं. पुन्हा काकड्यात जोगी प्रकरण येतं, तिथं सुद्धा जागा म्हणून सांगितलं. काय म्हणतात तिथं? जग जोगे जग जोगे जागे जागे बोले हा जग जोगे जग जोगे जागे जागे बोले हा जग जोगे जग जोगे जागे जागे बोलती जग जोगे जग जोगे जागे जागे बोलती. जागत 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 जाग जागत जागत जगदेव वाकाताई भावे जगदेवी हा जगदेवी जागे जागे बोलती जगदेवी जगदेवी जागे जागे बोलती जागे जागे बोलती जागे जागे बोलती. आमच्या विठ्ठल महाराजांसाठी आणि आदरणीय आमचे दुसरे हरी महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा गड्या. आणि कधीतरी एखाद्या गायकाची चाल आवडली तर टाळी वाजवत चला, बोल वाजवला तर टाळी वाजवत चला. तुम्ही नुसतं बसलाय, येऊन नुसतं नुसतं बसलाय, काही नाही, हातानं टाळी नाही तर तुमचा दोषच नाही, तुम्हाला सवय लावली. आम्ही ह्या वर्षश्राद्धाच्या कीर्तनानं घोटाळा झाला सगळा बरं का प्रकाश महाराज. वर्षश्राद्धाच्या कीर्तना, वर्षश्राद्धाचं एखाद्याचं कीर्तन असलं की तो मालक फोन लावतो बुवाला, बुवा आमकी आमकी तारीख आहे का हो शिल्लक? आहे की, येता का मग? ते तिकडून म्हणतो कसं एकटं यायचं का सगळे आणायचे? तो म्हणतो बरं झालं सगळीच आणा, गायक बी तुम्हीच आणा, वाजवणार बी तुम्हीच आणा, टाळकरी बी तुम्हीच आणा आणि तुम्हीच 2 तास हा बॉम्बला तेवढं मोठ्यानं माना. हे तुमचा दोष नाही. त्यामुळे तुम्हाला वाटतं कीर्तन म्हणलं की ते बुवाचा उक्ता कार्यक्रम आहे, तपले ती बघतेली, आपल्याला टाळी वाजवायची गरज. कधीतरी दाद देत चला. हे माणसं तुमच्या गावात आहेत म्हणजे उपकार केल्यासारखं नाही, यांचं आवडलं तर कधीतरी टाळ्या वाजवत चला. काय गोड वाजव नाही. जग जोगे मग जाग होऊन करा काय? जा उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवे व्यथा. जन्माच्या जाग होऊन देवाचं भजन करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. मायबाप त्या तुकोबरायांच्या बाबतीत तेच घडलं. सावकार आला आणि शब्द बदलला. सावकाराला सांगितलं, तुकोबरायाला सावकार म्हणतो. जमत नव्हतं तर घेतलं कशाला? तुकोबराया सांगतात जे काही नुकसान झालं असेल ते भरून द्यायला तयार आहे. पण सावकाराला हे खरं वाटत नव्हतं. सावकाराने खटला दाखल करायचं ठरवलं. पूर्वीचा काळ आहे, खटला पाटलाच्या जवळ निर्णय मिटाय जायचा. पाटलाच्या जवळ पूर्वी पोलीस स्टेशन नव्हतं. पूर्वी पाटील म्हणाल ते पूर्व दिशा. पाटलाच्या जवळ गेले आणि पाटलाला सांगितलं सावकाराने, या तुकारामानं माझं शेत राखणीला घेतो म्हणून शब्द दिला होता, त्याच्या बदल्यात त्याला 2 मन ज्वारी देणार होतो. यानं काही शेतीची राखण केली नाही, कणसात दाना सुद्धा ठेवला नाही, यानं राखणच केली नाही. पाटील तुकोबरायानं म्हणतात, तू शेठ खरं बोलतोय का? हा सावकार तुकोबराया म्हणतात, हो खरं बोलतोय, हा नाही जमलो माझ्याच्यानं राखण करणं, पण ऐका सावकार, याचं जेवढं नुकसान झालं तेवढं मी भरून द्यायला तयार आहे. पाटील सावकाराला विचारतो, सावकार किती नुकसान झालं तुमचं? सावकार म्हणतो, जास्त नाही, पण अख्ख्या ज्वारीचा विचार केला तर 20 खंड्या ज्वारी झाली असती मला, 20 खंड्या. पाटील तुकोबरायांना म्हणतात, तुकोबराया कुठनं भरून देणार तुम्ही याची 20 खंड्या ज्वारी? पाटील म्हणतो तुकोबरायांना, पण ऐका ना, हा सावकार खरं बोलतोय का? 20च खंड्या झाली असती का? तुकोबराया म्हणतात, नाही हा लबाड आहे सावकार, 20 खंड्या नसती झाली, मग 30 खंड्या ज्वारी झाली असती याला. पाटलानं तर कपाळावर हाणून घेतलं. तुकोबराया, हा सावकार म्हणतो 20 खंड्या, तुम्ही खुशाल 30 खंड्या म्हणता, कुठनं भरून देणार एवढं? नाही नाही, लबाड बोलणं हा धर्म नाही आमचा, खोटं बोलणं हा धर्म नाही आमचा, काय असेल ते खऱ्यानं वागेल. 30च खंड्या ज्वारी झाली असती.
पाटलाला हसू आलं आणि पाटलाने 3 कागद काढले आणि तिघांच्या 3 कागदावरती तिघांच्या सह्या केल्या आणि त्याच्यावरती सांगितलं हा साव तुकोबराय हे भरून देणार आहे. मोडीत तिघाच्या सह्या केल्या आणि प्रत्येकाकडे एक कागद दिला. पाटलाकडे एक, तुकोबरायाकडे एक आणि सावकाराकडे एक. कागदावर नक्की झालं आणि सावकार पाटील तुकोबरायांना म्हणतो तुकशेठ चला बरं एकदा बघून तर येऊ नेमकं नुकसान किती झाले. तुकोबराया पाटील आणि सावकार त्या शेतापर्यंत आले आणि जसं शेत पाटलानं सावकारानं तुकोबरायाने बघितलं तसं संपूर्ण ऐका तोंडलेकर ऐका, त्या अख्ख्या शेतामध्ये मायबाप अखिल कोर ब्रह्मांड नायक पंढरीचा पांडुरंग परमात्मा प्रत्येक कंसामध्ये डोलत होता. तुडुंब कंस भरली होती दाण्यानं तुडुंब. आणि हे कंस भरलेलं शेत बघितलं मायबाप. हे भावनिक होऊन प्रसंग जर ऐकला तर डोळ्यात बी पाणी येतं कधी कधी. मोगराळ्यात कीर्तन झालं होतं, सोनबा ठाकूर सांगितलं होतं मी. पहिल्यांदा डोळ्यात पाणी आलं होतं माझ्या मृदंग सांगता. आता बी सांगून जाईन मी ते. जाऊ द्या वेळ किती. आजच्या दिवस कोणीच कुठला विचार करू नका. कंस तुडुंब भरलेली बघितली आणि मग सावकार पाटला जवळ आला आणि पाटलाला म्हणतो पाटील तेवढा कागद फाडता का हो. कोणाला? पाटलाला. पाटील म्हणतो मला काही किंमत आहे का नाही. जवळ तुझ्यावर आलो होतो तवर कागदावर सह्या करून घेतल्या आणि आता शेत बघितलं आणि कागद फाडा म्हणतो जमणार नाही. तुझं म्हणणं होतं ना 20 खंड्या झाल्या असत्या, 20च खंड्या ज्वारी तुला मिळेल आणि राहिलेली सगळी ज्वारी तुकोबरायांना. चौबदार तुम्ही कशाला नेता नेऊ द्या त्या तुकोबरायांना. काय करता ऐका. मळणी झाली ज्वारीची. 1 खंड्या नाही, 20 खंड्या नाही, 30 खंड्या नाही, 40 खंड्या ज्वारी झाली त्या शेतामध्ये. 40 खंड्या ज्वारी बघितली. त्या पाटलानं सांगितलं एक काम करा 20 खंड्यात फक्त सावकाराला द्या, राहिलेले 20 खंड्या ज्वारी तुकोबरायांच्या दारात न्या. आणि तुकोबरायांच्या दारात ज्वारी खाली करायला लागली. तिकडून तुकोबरायला लागले. तुकोबराया सांगतात अहो कशाला माझ्या दारात, कोण राहिलं माझ्या घरी आता. या दुष्काळात सगळी निघून गेली सोडून. पत्नी निघून गेली. एक माझी एकुलती एक पोरगी भागीरथी राहिली. तीही दुसऱ्याचं धन आहे. आज ना उद्या ती सुद्धा मला सोडून जाणार आहे. एकट्या माणसाला काय लागतं. एक काम करा ही ज्वारी सगळी न्या देहूगावच्या बाजारपेठेत, पुण्याच्या बाजारपेठेत नेऊन ही ज्वारी विका आणि जेवढे पैसे येतील तेवढ्या पैशात देहू गावामध्ये माझ्या पांडुरंगाचं मंदिर बांधा. आज जरी देहू गावात गेलात तर पांडुरंगाचं मंदिर हे मायबाप त्या ज्वारीच्या पैशात समर्पण असावे, भक्ती असावी. आला का नाही देव सुद्धा तुकोबरायांसाठी शेतामध्ये. अहो येत असतो देव. मीराबाई सारखी भक्ती नाही, जनाबाई सारखी भक्ती नाही. ओव्या गावून स्मरात दासी जनीच्या घरात दळण दळीले सख्या श्री हरी रे आळे चोरीचा माझ्यावरी. ओव्या गावून सुरात जनाबाई सुटीसाठी सुद्धा देव आला दळण दळण्यासाठी. अहो शबरी मातेसारखी भक्ती नाही बघायला मिळायची. जब मेरे रामजी का आवोगा शबरी के कुटियों का पावोगा आएंगे जब रघुनाथ बासन पर बिठाऊंगी मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. जेव्हा जेव्हा माझा देव येईल ना तेव्हा तेव्हा ती शबरी विनंती करायची देवा या ना माझ्या घरी. अहो त्या शबरीची भक्ती बघितली. मला सांगा देव शबरीपर्यंत आला का शबरीला देवापर्यंत जावं लागलं. हा देव शबरीपर्यंत आला. एवढी भक्ती असावी म्हणून तुकोबराया सांगतात भक्ताईचे जाना जय देवदास गेले आशा पास निवारून. एकदा आशा नावाचा पाश निघून गेला की विषय तो त्यांचा झाला नारायण. आणि मग विषय नारायण कुणाचा झाला. भक्त प्रल्हादाचा विषय नारायण झाला. भक्त प्रल्हादाचा विषय नारायण झाला. हिरण्यकश्यपूने बरेच प्रयत्न केले मारण्याचे. कुणाला. भक्त प्रल्हादाला. पण मारू शकला का तर विषय त्यांचा नारायण झाला होता. विषय तो त्यांचा. मग एकदा विषय नारायण झाला की अवस्था दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे नाही कोणी. मग या जनाच्या बाबतीत विचार करू नका. धन अहो धन तर कमवलंच पाहिजे. तुकोबराया सांगता धनवंता लागी सर्व. आणि पैशाशिवाय जगात कुणालाच किंमत नाही. पूर्वी वासुदेव गावात यायचा. वासुदेव यायचा का. वासुदेव किती वाजता यायचा. तो कधी 10 वाजता म्हणते. हे पोरग तुझ्या मागचं रे बाबा. तो म्हणतो मी कुठं म्हणलोय 10 वाजता. तू नाही तुझ्या मागचं. हे पोरं बिलिंदर असतात बरं. उगच काय बोलायला गेलो मग ते आबरू काढतील. तो माझं
तुला नाही बाबा, मागच्याला बी नाही, कुणीच म्हणू नका ग बसा. मी आपलं असंच नाही. 10 वाजता ह्यांना वासुदेव माहितीच नाही. ह्यांना वासुदेव दाखवायचा फक्त चित्रात. ह्याला वासुदेव, आणि वासुदेव बी त्या क्वालिटीचे आता राहिले नाही. माऊलींच्या सोहळ्यात चालत होतो, माऊलींच्या सोहळ्यात, आणि तरडगाव मध्ये माऊलींचा मुक्काम पालखीच्या जवळ असल्यामुळे आमचाही मुक्काम तिथंच जवळपास. सकाळी लवकर उठलो, आंघोळ केली, माऊलींच्या दर्शनाला निघालो. माऊलींच्या दर्शनाला जात असताना पुढनं 2 वासुदेव येताना दिसले. वासुदेव पुढनं 2, ते मोराचा पिसारा डोक्यावरती, हातात कंदील, चिपळ्या आणि काखेत झोळे अडकवले, तो वासुदेव समोर दिसला. वा क्या वा, ते भाग्य आहे म्हटलं. माझं संकेत महाराजांना आम्ही एकाच दंडीत ते चालू. संकेत महाराज म्हटलं काय वासुदेव आलेत पूर्ण, काय गोड आहे, भाग्य आहे आपलं, दर्शन आहे आपल्याला मिळतंय. पाया पडलो, दक्षिणा देण्यासाठी खिशात हात घातला, दक्षिणा द्यायला हात पुढं केला, तसं ते गाणलं पूर्ण. विमल खाल्ला होता त्यानं, काय विमल. आताचं वासुदेव बी तसं राहिलं नाही, तो क्वालिटीचा वासुदेव. पूर्वीच्या पहाटेच्या वेळेचे, पहाटे 4 वाजता गावाच्या कमानीत प्रवेश करायचा तो वासुदेव, आणि अख्खं गाव जाग करायचा. काय म्हणायचा वासुदेव ऐका जरा. हरोळी होती त्या वासुदेवाची, एवढी सुंदर हरोळी होती. ऐका हे वसुदेवाची, ऐका बाणी हो, हे वासुदेवाची हरोळी आहे. आणि तो वासुदेव सांग, वसुदेवाची ऐका बाणी, जगात नाही राम रे हो, जगात नाही राम रे, दाम करी काम वेरा, काम करे काम, काम करे काम वेरा, काम करे काम रे, काम करे काम वेरा, काम करे काम, काम करे काम वेरा, काम करे काम. पैशाची जादू मिळणारी, पाण्यापोराला त्याचे हाल, पैशाची जादू मिळणारी, पाण्यापोराला त्याचे हाल. आई सोडून घेताय ते पण पैशाच्या मागुने दार, जन्मल्यापासून तारी मानस हो, जन्मल्यापासून तारी मानस, त्या पैशाची गुलाम रे, दाम करी काम वेरा, दाम करे दाम करे काम वेरा, दाम करे काम रे, दाम करे काम वेरा, दाम करे काम. पहाटे जर 4 वाजता त्या वासुदेवानं गावात प्रवेश केला ना, किती वासुदेव सांगायचा बाबा रे ऐका, जागे व्हा, हे जग आहे, इथं फक्त पैशावाल्याला किंमत आहे. दाम करी काम वेड्या, दाम करी काम, इथं फक्त पैसे, ज्याच्याकडे पैसा आहे त्याला जगात किंमत आहे. पूर्वीचा काळ आहे महिला मंडळ, पूर्वीचा जाग आहे ना, त्या अंधारातली कुणीच दिसणार मला मागची. आहेत का जागे सगळे? एखादी बिचारी झोपली असली तर शेजारीनं सांगा जाग हो म्हणावं, कीर्तना झोपायचं नसतं बाई म्हणावं, तिला उठवा, झोपणं बरं नाही. आहेत ना जागे, आहेत ना सगळे? नाही तसं माझ्या कीर्तना सहजासहजी कुणी झोपलेलं आजपर्यंत मी बघितलं नाही. सगळ्यांचे चेहरे असे हसतमुख आहे. एखाद्याला जांभळे आलेली दिसली की मी लगेच बंद करत असतो, म्हणजे लगेच जांभळे देऊ नका, नसले आले तरी. ऐका पूर्वीचा काळ आहे. पूर्वी पोरग शाळेत जायचं म्हणलं की रुसायचं, रडायचं. कशासाठी? कशासाठी? पैशासाठी. ते रडायचं, ते मोठ्यानं हाक मारायचं, आय रुपया दे तरच शाळेत जातो, नाहीतर शाळेचं तोंड सुद्धा बघणार. कशासाठी रुसायचं? पैशासाठी. आणि त्या आईनं जर त्या लेकराच्या हातात रुपया ठेवला, आता ते पूर्वीचा काळ आहे, रुपयाला किंमत होती तेव्हा. आता पोराच्या हातात ठेवा बरं रुपया, ते बापाला म्हणतं हे रुपया तुमचा, तुम्हाला खिशात हात घालतं 10 रुपये काढतं, हे 10 रुपये माझं बी. त्याला माहित आहे रुपयात काही सुद्धा होत नाही. पूर्वीचा काळ आहे. जाता जाता शाळेत जाता जाता मग ते जुना काळ, तसली वायरची पिशवी, सॅक आहे का काय, त्या वायरची पिशवी 10 रुपयावाली, त्या दप्तर बघते वज तर बार काय का, ह्याच्यापेक्षा वजनापेक्षा डबल वज त्या दप्तरात, डोक्याला टोपी, इथपर्यंत हाफचड्डी घालायचं, निघायचं शाळेत. ते जाता जाता शाळेत नाही, मग दुकान गाठलं त्यानं, रुपयातलं 4 आणे खर्चलं, परत मधल्या सुट्टीत 4 आणे, 4च्या सुट्टीत 4 आणे, आणि शाळा सुटल्यावर राहिलेलं आणि रुपया जवळचा संपला. आता माझा तुम्हाला प्रश्न आहे, जवळचा रुपया संपला, आता ते पोरग निघालं कुठं? कीर्तनाकडं. त्याला आठवण झाली सकाळी दिलेल्या आईनं रुपयाची, त्या आईची आठवण झाली. पैसा एवढा लबाड आहे, ऐका बरं, पैसा एवढा लबाड आहे. 1 रुपयाच्या नादात जे पोरग आईला सोडून शाळेत जायला तयार नव्हतं, ते पोरग
रुपया हातात पडल्या बरोबर दिवसभर आईबाप विसरून गेलं की नाही का पैशाची जादू लय न्यारी तान्या पोराला त्याची हाव आई सोडून घेतय झेप पैशाच्या मागून धाव तो वासुदेव सांगतो हे लहान्या पोराचंच नाही जन्मल्यापासून सारी मानस त्या पैशाची गुलाम रे दाम करी काम वेड्या दाम करे का मग ध्यानात ठेवा हे द्रव्य सांगत होतो तुम्हाला द्रव्य पैसा द्रव्य एवढं वाईट आहे आता तसा बघायला विचार करायला गेलो तर संतांसारखी श्रीमंती आजपर्यंत बघायला नाही भेटायची नाथबाबा सारखा श्रीमंत संत नाही म्हणून ऐका ते द्रव्य अहम द्रव्य दारा म्हणजे पत्नी तुकोबरायांनी मगाशीच प्रमाण सांगितलं बरे झाले देवा निघाले दिवाळे पत्नी विषयी अनासक्त होते तुकोबराया द्रव्य दारा अहम द्रव्य दारा स्वजन जन मी आताही सांगितलं जनाविषयी ग्रह स्वतःच्या घराविषयी पुत्र मुलाविषयी अनासक्त असलं पाहिजे स्वतःचा पोरगा मेला अन्न पाणी करून तरी तुकोबरायांनी भजन नाही सोडलं याला म्हणायचं पुत्राविषयी अनासक्त असलं आणि शेवटचा पाशा आशा आपलं तर अख्खा आयुष्य गेलं आशा नावाच्या पाशामध्ये सर्व सुखाची आशा जन्म गेला एक मुक्ती यज्ञ नाही केला हिंडता दिशा क्षीण पावला आपला अख्खा आयुष्य आशेपायी निघून गेलं मग तुकोबराया सांगतात बाबा रे हे आशा नावाचे पाश अहम द्रव्यदारा स्वजन ग्रह पुत्र आणि 7व्या क्रमांकाचा पाश असो एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सगळ्यांनी मोठ्यानं भजन करू 11 वाजले सगळ्यांचे हात वरती घ्या एकदा सगळे हात वरती घ्या इथनं सगळे दिसतात कुठं बी बसा तू आणि जी हात वर करणार नाही असं इलेक्शनला उभा राहिले आणि एक हात वर करू नका असे दोन्ही हात ताट वर करा एकदम केले का हात वर जी हो बा हा राहू द्या तासभर असेच वर कसं वाटतंय बघा अजिबात नाही एक टाळी वाजायची सगळ्यांनी सुंदर एक टाळी हा आवाज घरच्यांपर्यंत गेला पाहिजे एवढ्या जोरात टाळी वाजायची हा वा श्रीराम जय जय राम 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 हात खाली घेतलं बुवा निम्याच भजनात तुझा हाय सांगायचा धंदा चौकातच दरोडा टाकला तुम्ही हात वर घ्या म्हणून 5 वेळा सांगावं लागलं मला हात वर घ्या भजन करा हात खाली घ्या म्हणून एकदा सुद्धा ही आपल्या महाराष्ट्राची शान आहे चांगलं करा म्हणलं की माणसं सहजासहजी ऐकत नाही पण हे करू नका म्हटलं की माणसं तुम्हाला हात खाली घ्या म्हणलं होतं कुणी घेतले नाहीत बरं सगळ्यांनीच घेतले मी मगाशी सांगितलं तसं उक्ता कार्यक्रम आहे म्हणून ह्यांचा गोळ झाला असू द्या जाऊ द्या खूप गोड भजन केलं सगळ्यांनी खूप गोड भजन केलं एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे माझ्या देवाचं भजन विठोबा नाथ बाबा सारखं वर्णन आपल्याला कुणालाच जमायचं नाही नाथ बाबा सावध होऊन सांगतात काय म्हणावं नाथ बाबांनी अय पोरांनो डीजे पुढं नाचता का डीजे पुढं बाई म्हणा की मग आता कीर्तनात नाचणार का नाही कीर्तनात नाचलं पाहिजे पिंगळा चालू झाला पखवाज वाजायला लागला की उठून नाचणार ना बघा बरं का तेल उठवायला मी नाचवायचं आहे
काय म्हणतात माझे नाथ बाबा, खूप गोड वर्णन. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, दुसरा येईल. हे जरी नाही काल, तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, दुसरा येईल. सरक शेवटी बा, काळ बांधून येईल. सरक शेवटी बा, सरक शेवटी बा, काळ बांधून येईल. सरक शेवटी बा. गजरार्धनी आमचं काय मागाईल, गजरार्धनी आमचं काय मागाईल, गजरार्धनी आमचं काय मागाईल, गजरार्धनी आमचं काय मागाईल. पिंगळा 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 महाद्वारी, बोल बोल बोलच्या पिंगळा महाद्वारी, शबास पिंगळा महाद्वारी, बोल बोल बोलच्या पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोल बोल बोलच्या पिंगळा महाद्वारी. वर्तमान कुठेला वर्तमान मल्हारीची माझ्या मल्हारी मल्हारीची वारी मल्हारी बसा. वा, भारी वाटलं एवढं वरडल्या सरशी माणसानं टाळ्या तरी किमान वाजव. गोड अहो एवढं वाजल्यावर कुणाच्याही अंगात आल्यावर राहील, कुणाच्याही. तर बिलारवाडीत कीर्तन होतं माझं शिवजयंतीचं बारामती तालुक्यात, आणि ही पोरं नाचायला लागली इकडची तरुणी पोरं. तुम्ही इकडे बसलाय, तुम्ही खरं इथं पाहिजे होता पुढं.
तुम्हीच नाही आला, तुम्हीच पाहिजे होता खरं. तुमच्याच वयाची पोरं अशी नाचायला लागली आणि इकडं पोरं नाचायला लागल्या, महिला मंडळीला दमच निघाल. इकडून 2-2 जोड्या पुढे यायला लागल्या आणि फुगड्या खेळायला लागल्या. कीर्तनाचं टायमिंग होतं 7 ते 9. पिंगळा म्हणायला सुरुवात केली 9:15 वाजता. 9:30 पावणे 10 झाले तरी फुगड्याच उरकना त्या ह्यांच्या. मला म्हणून फार घाम फुटला मला म्हणून. खूप गोड वातावरण आहे गड्या, खरंच आनंद वाटला. नाथ बाबा सांगतात, हे जरी नाही काले तरी दुसरा येईल, हे जरी नाही काले सरत शेवटी बा काळ बांधून येईल सरत शेवटी बा. नाथ बाबाने खूप उपदेश केला मोठा. नाथ बाबा सांगतात, ऐका रे बाबानो, हे जर नाही ऐकलं तर सरते शेवटी बा एक वेळ तुमच्यावर अशी येईल, तुमचीच माणसं तुम्हाला काय करतील, काळाच्या हातात बांधून सरते शेवटी बा काळ बांधून नाही नेणार, मग आपलीच माणसं आपल्याला. बघा एखादं गावातलं मरू द्या, गाव झालंय कीर्तन, उठू नका कोणी, संपवणार आहे 5 मिनिटात. मला आले लक्षात तुमच्या घरी जायचंय तुम्हाला. आता घरी तरी दुसरं काय आहे मला सांगा, झोपायचंच आहे जाऊन घरी, काय आहे दुसरं. 7 दिवस सप्त्यात माणसानं मन मोकळेपणानं राहिलं पाहिजे. लांबू द्या ना एखादा दिवस लांबला तर. बरं बुवा काय जास्त लांबवलं म्हणून काय ओव्हर टाइम मागतोय का बुवा, बाबा जास्त द्या म्हणून? असं बी नाही. तेवढ्याच पैशात गावतोय बुवा म्हणल्यावर तुम्ही उठलं नाही पाहिजे. तुमचं झालंय उलट, बुवा सांगतोय माणसं उठायला लागले, असलं काय खरं नाही गाड्या. आपलीच माणसं आपल्या, एखादं गावातलं मरू द्या, गावातलं एखादं मरू द्या, अख्खं गाव घालवाय जातं त्याला. आणि मग ती 4-2 जणांची टोळी येते, मग ती बांधणाराची, जुनी माणसं बांधणारी तिरडी बांधणारी. हा असं जरा माणसाला खाली सांगितलं की पटतं माणसा. एक म्हातारा दुसऱ्याला म्हणतात, जरा वर सुटलं नाही पाहिजे. आता मला सांगा, ते सुटल्या उठून बसतंय का पळत सुटते, तर ते मेलेले आहे ना. लबाड माणसं आहेत आपल्याला, सर ते शेवटी बा काळ बांधून देतात ही माणसं. तुकोबरायात गोड वर्णन करतात, यमाची हाती बांधून या देती आणि भूषणे ही घेती काढून या. आपल्या अंगावर एक अलंकार राहू देत नाही आपली माणसं. मला सांगा, गळ्यात जर पवित्र तुळशीची माळ असली तो माळ करी मेला तर माळ काढून घेतात का? नाही म्हणतात. त्याचं कसं दवा देवाचा आहे, देवाच्या संग देवाचं जाऊ द्या, ती वय काढून घेतात तवा. आणि चुकून कानात बाळी राहू द्या बरं सोन्याची. त्या एक म्हातारी मिळून त्याच्या म्हाताऱ्याच्या कानात बाळी राहिली चुकून. ती म्हातारी लागली रडायला मोठे. ती म्हातारी म्हणा, नाही हो माझ्या म्हाताऱ्याला धोतर काही शोभून दिसायची, सगळ्याच्या नजरा धोतराव. बाळी चुकून राहिली होती, मग तिचे वर्णन करणं बघा ना. त्या म्हातारी हुशार होती म्हातारी. हळूहळू शर्टापर्यंत आली. माझ्या म्हाताऱ्याला शर्ट काही शोभून शर्ट म्हणले की सगळ्याच्या नजरा शर्टावर. गळ्यातल्या माळपर्यंत म्हातारी आली. माझा म्हातारा पवित्र तुळशीच्या माळेत काय गोड दिसायचा, सगळ्याच्या नजरा माळावर. तीच म्हातारी हळूहळू, माझ्या म्हाताऱ्याला कानातली बाळी काय बाळी म्हणूस तर सगळ्याच्या नजरा बाळीवर. गावकरी लगा म्हणली, बाळी राहिली, काढून घ्या. कशाची होती? भूषणे घेती काढून या. हीच माणसाला बाळ आहेत म्हणून सावध व्हा तुकोबराया सांगतात बाबा रे. नाथ बाबा सांगतात, प्रत्येक संतांनी, अष्टादश संतांनी हेच आपल्याला उपदेश केला, सावध व्हा, देवाचं भजन करा. एवढंच तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आणि एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे माझ्या साधू संतांचं भजन. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. हरे तुकाराम 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 तुकाराम. हरे हरे तुकाराम 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 तुकाराम. भक्ताईसे जाना जे देवदास गेले, आशा पास निवारोनी, विषय तो त्यांचा झाला नारायण. मावडे जनधन माता पिता निर्वाणी गोविंद, असे मागे पुढे काहीच साकडे पडून दी, विषय तो त्यांचा झाला नारायण. मी 3 चरण सांगितले, ऐका. महाभारतातले 2 उदाहरणं सांगितली आणि शेवटच्या चरणात एक सुंदर उदाहरण आहे, पण आता ते सांगत बसत नाही, बराच वेळ झाला. कारण बसलेल्या श्रोतृवर्गांचा जास्त अंत वाक्यानं बघू नये म्हणून. असो, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, आणि घातली या सत्य कर्माच्या सोबत नेहमी देव असतो, एवढंच ध्यानात ठेवा. आयुष्यभर धर्म जपण्याचं काम करा. आपला धर्म आपण बुडवायला निघालो. कुणाची माय व्याली नाही. आपला हिंदू धर्म बुडवण्याची ताकद अजून कुणाच्यात नाही. हिंदू मुठभर आहोत, सावध व्हा.
बाकीच्या समाजामध्ये 3 टाइम मुस्लिम समाजाचा विचार केला तर 3 टाइम नमाज पडल्याशिवाय अन्नाचा कण खात नाही पोरं, कितीही शिकू द्या. आपली पोरं जरा शिकली की देव आहे की नाही याच्यावरती रिसर्च करतात. कुठं चालला आपला महाराष्ट्र? सावध व्हा, शिका. आपल्या पोरांना हरिपाठ माहिती नाही, आपल्या पोराला पसायदान येत नाही. कुठं चालला आपला? देवाचं काहीतरी देणं लागतो आपण. जेने हा जीव दिला दान त्याचं काहीतरी देणं आपण लागतो. करा धर्म जपा. तरुण पोरांना विनंती आहे, व्यसन फॅशन याच्यात जास्त गुंतत बसू नका. धर्माचं कार्य करा, धर्म जपा. एवढंच बोलीन. ऐका, बोलण्याच्या योगामध्ये एखादा शब्द अपशब्द माझ्याकडून गेला असेल, एखाद्या माता माऊलीचं माझ्याकडून अंतकरण दुखावलं असेल तर मायेच्या अंतकरणानं क्षमा करायला अशी आशा व्यक्त करतो. जिला 2 आहेत तिनं 3रा आहे म्हणून माफ करा. जिला 1 आहे तिनं 2रा आहे म्हणून माफ करा. जिला कोणीच नाही तिनं 7-12 घेऊन म्हणजे नावावर नका करू, पण एकुलता एक आहे म्हणून माफ करा. एखाद्या पुरुषाचं पाठीमागं तुमच्या सगळ्यांचं दर्शन घेतो. माझं अंतकरण माझ्या शब्दाने एखाद्याचं वाईट वाटलं असेल तर माईच्या अंतकरणानं क्षमा करा. पुन्हा एकदा सगळ्यांचं दर्शन. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण ज्यांनी सुंदर अशी मृदंगाची साथ केली, मृदंग सम्राट, मृदंग अलंकार, हरिभक्तीपरायण आमचे विठ्ठलजी महाराज सत्रे आहेत. महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. महाराज खूप गोड मृदंग वाजवला, तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे दुसरे मृदंगाचार्य मृदंग अलंकार हरी महाराज यांच्यासाठी एकदा जोरदार सुंदर मृदंग वाजवला. हरिदादा तुमचं मनापासून. या लहानशा चिरंजीव आहेत का? वा, धन्य माता पिता. या सगळ्याच लहान लेकरांसाठी एकदा टाळी वाजवा. कुठे गेली? इकडे पण. वा, हे ह्यांना धन्यता नाही, ह्यांच्या आई बापांना धन्यता आहे. बाबा रे, तुमच्या घरात आजपर्यंत इथून पुढं पोरे ही काय मोठेपणे करतील सांगू शकत नाही, पण निश्चित एक गोष्ट या नारदाच्या गादीवरून सांगतो, ही मुलं आज कीर्तनात टाळ घेऊन उभा आहेत ना, म्हातारपण तुमचं चांगलं आहे. ही पोरं तुम्हाला घरात सांभाळल्याशिवाय राहणार म्हणजे बाकीचे सोडून देतील असं नाही मला म्हणायचं, पण हे संस्कार आहेत. म्हणून लहान लेकर आहेत. आदरणीय मृदंगाचार्य दुसरे हरिभक्तीपरायण रुद्र महाराज आहेत. आदरणीय बाकीचे सगळेच भजनी मंडळ. सगळ्याचे नाव आता घेत बसत का? घेऊ सगळ्याची वळीनं. परत एखादं म्हणाय नको लांब ना आला माझं नाव राहिलं पुन्हा हानी तुमच्या कशाला उगत, त्यापेक्षा नाव घेऊ का सगळ्याची? नाही ना तसं काय. पंचक्रोशीतून आलेले सगळेच बिजवडेगावून आमचे तुकादादा आलेत, आदरणीय महाराज आलेत. बाकीचे आमचे ज्यांच्यामुळे येण्याचा योग आहे प्रकाश महाराज आहेत, अण्णा आहेत. आदरणीय माझे परममित्र, मला बंधू समान बंधू आहे. नावही दोघाचं आकाश महाराज. आकाश महाराज फक्त जगदाळेच्या ऐवजी गरगडे पाहिजे होतं किंवा गरगड्याच्या ऐवजी जगदाळ पाहिजे होतं, एवढंच फक्त दोघाच्या नावात. खूप गोड स्वभावाचा माणूस आहे. आमचे आकाश महाराज आहेत. महाराजांचं दर्शन घेतो. हा संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी लाईव्ह आणि युट्यूबला दिसणार आहे. ज्याच्या युट्यूबच्या माध्यमातून हे दिसणार आहे, प्रसारण होणार आहे, ते माझे परममित्र हरिभक्तीपरायण आमचे चैतन्य दादा आहेत. ओम साई क्रिएशन हा चॅनल आहे. सगळ्यांनी बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना पाठवायला मात्र विसरू नका. पुन्हा एकदा सगळ्यांचं दर्शन घेतो. बसलेली म्हणतेली तुझ्या ओळखीची तेवढी नावं घेतली. आम्ही काय बाँड्रीला दगाड आहे वगैरे 1.5-2-2.5 तास झालं तुझ्या पुढे बसलोय. प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती, मी तो दुबळा अर्चत असे. पुन्हा एकदा हार्मोनियम वादक तुमचं मनापासून आभार. सिंथेसायझर वादक आदरणीय हरिभक्तीपरायण रणजित दादा आहे. रणजित दादाचं मनापासून. आदरणीय सगळेच बाकी दादा कीर्तनात उभा होते. दादा तुमचंही मनापासून. आता दादांना दम निघाला नाही. आता वय झालं की माणसाचं सगळं काही संपत असतं. दादांवरती दादांची कृपा आहे. दादांवरती दादांची कृपा म्हणून सगळ्याच पुन्हा एकदा दर्शन. बसलेले तुमच्या सगळ्यांचं झालेली कीर्तन सेवा अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीच्या मालकाच्या श्री तुकोबराया ज्ञानोबरायांच्या चरणावरती सेवा समर्पित. माझ्या आईवडिलांच्या, माझे गुरुवारी हरिभक्तीपरायण सुनील महाराजांच्या चरणावरती सेवा समर्पित. आणि एकदा पुन्हा एकदा शेवटचं निवेदन आहे. 1 मे ते 11 मे मिरडे या ठिकाणी ज्ञानांकुर वारकरी शिक्षण संस्थेमध्ये मोफत शिबिर आहे पोरांसाठी उन्हाळ्याच्या सुट्टीत. मोफत 1 मे ते 11 मे. ज्याला वाटते आपलं पोरग वारकरी संप्रदायात असावं त्यानं तिथं किमान यावं. माझा संपर्क घ्या, कार्ड आहे, नंबर घ्या आणि निश्चित फोन करा. ज्याला वाटते आपलं यावं त्यानं निश्चित संपर्क करून. मोफत आहे, 1ही रुपयाची फी नाही. अशी सर्वांना शेवटची विनंती. आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं दर्शन आणि याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय जय.